आपल्याला सेक्शन बघायचं आहे टॅक्स इनवॉइसचा सेक्शन 31 टू सेक्शन 34. याच्यामध्ये तुम्हाला टॅक्स इनवॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट हे येईल आणि त्याचे जे रूल्स आहेत त्याला कनेक्टेड टॅक्स इनवॉइस आणि डेबिट क्रेडिट नोटसाठी ते रूल आपल्याला 46 टू रूल्स 55 रूल 46 टू 55 हे त्यामध्ये येतील. आता आपलं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे टॅक्स इनवॉइस. तुमचा एक डॉक्युमेंट प्रूफ आहे की तुम्ही सेल करता, परचेस करता आणि तुम्ही ITC क्लेम करता, इनपुट टॅक्स क्रेडिट आपण क्लेम करतो. तर याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे की आपल्याकडे ज्यावेळेस आपण गुड्स रिसीव्ह करतो त्याच वेळेस आपल्याकडे त्याचा गुड्स रिसीव्ह केले इट्स ओके, पण त्याचा डॉक्युमेंट प्रूफ आहे त्याचा टॅक्स इनवॉइस. आणि जो रजिस्टर्ड पर्सन असतो त्याचा राईट आहे की तो इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करू शकतो. आणि त्यांनी ज्या सप्लायरकडनं सप्लाय घेतला आहे त्याचा पण रजिस्ट्रेशन नंबर असतो, त्याचंही प्रॉपर डॉक्युमेंट असतं टॅक्स इनवॉइस. मग टॅक्स इनवॉइस कधी इश्यू करायचं, कशा प्रकारे इश्यू करायचं, त्याच्यामध्ये काय कंटेंट असले पाहिजेत, ही सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला टॅक्स इनवॉइसच्या या सेक्शनमध्ये प्लस त्याच्या रूलमध्ये आपल्याला हे बघायचे. तर आपण पहिल्यांदा बघूया की आपल्याकडे सेक्शन किती आहेत आणि त्याचं नाव काय. त्या सेक्शन 31 आहे टॅक्स इनवॉइस, सेक्शन 32 आहे प्रोहिबिटेड ऑफ अनऑथोराइज कलेक्शन ऑफ टॅक्स, सेक्शन 33 अमाऊंट ऑफ टॅक्स टू बी इंडिकेटेड इन टॅक्स इनवॉइस अँड अदर डॉक्युमेंट्स, सेक्शन 34 क्रेडिट अँड डेबिट. हे 4 सेक्शन आहेत. हा चॅप्टर 7 आहे टॅक्स इनवॉइस, क्रेडिट अँड डेबिट नोट्स, CGST ॲक्ट 2017. सेम तुम्हाला रिस्पेक्ट टू स्टेटच्या AGST ॲक्टमध्ये पण हेच सेक्शन सापडतील. आणि IGSTमध्ये सेक्शन 20 आहे, तो सांगतो की जे काय तुम्ही CGSTमध्ये आहे हे सेक्शन आहेत ते या सेक्शनप्रमाणे तो पण ॲक्सेप्ट करतो. आणखीन UTGSTमध्ये सेक्शन 21 अंडर चॅप्टर 9 ऑफ UTGST ॲक्ट. मग खाली तीच इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहे की आपण बघतोय CGST ॲक्ट पण सिमिलर सेक्शन्स IGST ॲक्टमध्ये, UTGST ॲक्टमध्ये आणि AGST ॲक्टमध्ये आहेत. आता रूल्स कुठले कुठले त्याला, तर टॅक्स इनवॉइस तुम्हाला बनवता तेव्हा तुम्हाला रूल्स 46 रूल 46 आहे, रूल 47 हे वेगवेगळे जे रूल आहेत ते आपल्याला बघायचे. त्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे ते प्रिस्क्राईब केले, त्या रूलप्रमाणे आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या. आता त्याच्या तत्पूर्वी ज्यावेळेस आपण प्रोव्हिजन बघतो आहे त्यामध्ये काय शब्द येतील त्या शब्दांचा आपल्याला मिनिंग अर्थ क्लिअर पाहिजे. म्हणून काय डेफिनेशन्स पहिल्यांदा आपण बघतो. कुठलंही प्रोव्हिजन बघण्यापूर्वी त्याच्यामध्ये जे वर्ड यूज केले त्या वर्डचं जर का डेफिनेशनमध्ये डेफिनेशन नसेल मग आपण डिक्शनरी मिनिंग घेतो. पण डिक्शनरी मिनिंगचा जो स्कोप आहे तो लिमिटेड असतो. आपण आपल्या बोली भाषेमध्ये जो काय अर्थ समजलेला असतो तो घेतो, पण ॲक्टमध्ये तसं नसतं. ॲक्टमध्ये त्याला जे काय त्यांना घरगुती अर्थ पाहिजे हवा असतो किंवा त्यांना त्याच्यामध्ये जे काय कवर करायचं असतं किंवा जो स्कोप असतो त्या शब्दामध्ये त्यांना काय काय अभिप्रेत आहे त्याकरता त्यांनी सेक्शन 2 बनवलं आहे. आणि त्यामध्ये आता क्लॉज 96मध्ये रिम्युवल आहे. रिम्युवल हा शब्द जेव्हा वापरला जाईल तेव्हा गुड्सच्या संदर्भामध्ये रिम्युवल इन रिलेशन टू गुड्स मीन्स डिस्पॅच ऑफ द गुड्स. तुम्ही डिलिव्हरी जेव्हा करण्याकरता गुड्स तयार करता, आपल्याला ऑर्डर येते, आपण त्याप्रमाणे त्याची क्वांटिटी क्वालिटीप्रमाणे गुड्स रेडी करतो आणि मग ते डिस्पॅच करतो. तर ही जी प्रोसेस आहे डिस्पॅच ऑफ द गुड्स फॉर डिलिव्हरी बाय द सप्लायर देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर और कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच रिसिपियंट. म्हणजे डिस्पॅच हा सप्लायर करेल किंवा त्याच्या वतीने त्याचा कोण दुसरा व्यक्ती असेल, एजंट असेल तो करेल, किंवा कलेक्शन ऑफ द गुड्स बाय द रिसिपियंट देअर ऑफ और बाय एनी अदर पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ सच रिसिपियंट. रिसिपियंटच्या वतीने कोणी व्यक्ती आला किंवा रिसिपियंट आला तर तुम्ही त्याला आता हे गुड्स घे व तो गुड्स ते कलेक्ट करतो. म्हणजे सप्लायरकडनं रिसिपियंटनी गुड्स कलेक्ट करणं किंवा सप्लायरनी ते गुड्स डिलिव्हर करणं रिसिपियंटकडे किंवा त्याच्या वतीने जो व्यक्ती येईल त्याला डिलिव्हर करणं, ह्या प्रोसेसला आपण रिमूव्हल इन रिलेशन टू गुड्स असं म्हणतो. आता याच्यामध्ये बघा दिलेलं आहे हू कॅन रिमूव्ह द गुड्स कॅन बी रिमूव्ड बाय वे ऑफ एक. आता आपण जे काय दोन त्याच्यामधले पॉईंट्स बघितले
एक सप्लायरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि दुसरं रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यातनं आपल्याला क्रस्ट काय येतो, त्यातनं आपल्याला कन्क्ल्युजन काय येईल की वन डिस्पॅच बाय द सप्लायर हिमसेल्फ, डिस्पॅच बाय एनी पर्सन ॲक्टिंग ऑन बिहाफ ऑफ द सप्लायर बाय एजंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह. थर्ड, collection by the recipient himself or collection by any person acting on behalf of the recipient by agent or representative. बस. तर ही गुड्स डिलिव्हर करण्याची किंवा गुड्स कलेक्ट करण्याची जी प्रोसेस आहे याला रिम्युव्हल इन रिलेशन टू गुड्स असं म्हणता येईल. आता आपण सप्लायर आणि रेसिपियंट जेव्हा म्हणतो, बऱ्याच वेळा आपण म्हणतो आहे, तर त्याचाही स्पेशल मिनिंग आहे, त्याचाही त्याला एक अर्थ आहे. क्लॉज 105 सेक्शन 2 मध्ये सप्लायर इन रिलेशन टू एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ शॅल मीन द पर्सन सप्लाइंग द सेड गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ अँड शॅल इन्क्लूड ॲन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर इन रिलेशन टू द गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ सप्लायड. जे काय गुड्स सर्व्हिसेस किंवा दोन्ही सप्लाय केलं जाईल ते सप्लाय जो करतो किंवा ज्याच्या वतीने एखाद्या वतीने जो सप्लाय करतो तो सप्लायर आहे. रिसिपियंटचं थोडंसं ब्रॉड मिनिंग आहे की रिसिपियंट कोण आहे. क्लॉज 93 मध्ये दिलेलं आहे की रिसिपियंट ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ मीन्स वेअर अ कन्सिडरेशन. पहिले विचार केला आहे की आपण बघितलं सप्लायमध्ये की केव्हा केव्हा कन्सिडरेशन असतं आणि केव्हा केव्हा कन्सिडरेशन नसतं. आता कन्सिडरेशन असेल तर रिसिपियंट कोण आणि कन्सिडरेशन नसेल तर रिसिपियंट कोण, असे 2 पॉईंट आले. प्लस ते गुड्सच्या केसमध्ये कोण आणि मग सर्व्हिसच्या केसमध्ये कोण, त्यामुळे मग ए, बी आणि सी असे त्यामध्ये तुम्हाला 3 पॉईंट आलेले. आता बघा पहिला पॉईंट ए जो आहे, वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस. कन्सिडरेशन आहे तर सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस ऑर बोथच्यासाठी एकच विचार दिलेला आहे, एकच थॉट आहे की त्या केसमध्ये द पर्सन हू इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन, जो कन्सिडरेशन देईल, वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, द पर्सन हू इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन, तो कोण आहे, रेसिपियंट आहे. आता जेव्हा कन्सिडरेशन नाही आहे त्यावेळेस कोण आहे मग, वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल. तुम्ही तुमच्या ब्रँचला ज्यावेळेस सप्लाय कराल गुड्स किंवा सर्व्हिसेस, जेव्हा डिस्टिंक्ट पर्सनला सप्लाय होतो, डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे ब्रँच आहे, तेव्हा सप्लाय होतो, तेव्हा वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ गुड्स, द पर्सन टू whom the goods are delivered or made available or to whom possession of use of the goods is given or made available. नो कन्सिडर इज पेएबल आहे कशाबद्दल, फॉर द सप्लाय ऑफ गुड्स. इथे फक्त आपण जे काय बघतोय ही जी कथा आहे ही फक्त गुड्सची आहे. याच्यामध्ये सर्व्हिसेस किंवा बोथ, याच्यामध्ये सर्व्हिसेस किंवा बोथ हा विषय नाही आहे. इकडे फक्त एवढंच आहे की सप्लाय ऑफ गुड्स. आपल्याला थोडं सावध राहायला लागतं. काय काय सेंटेन्समध्ये कसं येतं, काय काय ठिकाणी की गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ येतं. केव्हा केव्हा जर गुड्स आलं तर स्पेसिफिकली आपल्याला अलर्ट व्हायला पाहिजे की हे गुडबद्दल बोलत आहेत. नो कन्सिडरेशन इज पेएबल आहे, फॉर द सप्लाय ऑफ गुड्स आहे, द पर्सन टू whom द गुड्स आर डिलिवर्ड ऑर मेड अवेलेबल. ज्याला ते गुड्स उपलब्ध होतील, ज्याला त्याचं पोझिशन मिळेल, ज्याला त्याचा उपयोग करण्याकरता त्याची उपलब्धी आहे, तो जो व्यक्ती आहे, तो जो पर्सन आहे, तो कोण आहे, रिसिपियंट आहे. आणि वेअर नो कन्सिडरेशन इज पेएबल फॉर द सप्लाय ऑफ अ सर्व्हिसेस. आता सर्व्हिसच्या केसमध्ये द पर्सन टू whom द सर्व्हिस इज रेंडर्ड, ज्याला आपण सर्व्हिस ज्याला मिळते तो आहे. आणि एक खाली परत दिलं आहे, एनी रेफरन्स टू अ पर्सन टू whom अ सप्लाय इज मेड शॅल बी कन्स्टिट्युएड ॲज अ रेफरन्स टू द रेसिपियंट ऑफ द सप्लाय अँड शॅल इन्क्लूड अन एजंट ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ द रेसिपियंट इन रिलेशन टू द गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ सप्लाय. म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जो व्यक्ती गुड्स आणि सर्व्हिसेस घेतो किंवा एजंटच्या वतीने घेतलं तर काय झालं, इनडायरेक्टली, आणि डायरेक्ट स्वतः घेतलं तर काय झालं, डायरेक्टली. हां, मग तो काय, तो रिसिपियंट आहे. आता आपण डॉक्युमेंट बघत आलो आहे, क्रेडिट नोट, डेबिट नोट, इनवॉइस और टॅक्स इनवॉइस. आता त्याबद्दल दिलेलं आहे की क्रेडिट नोट मीन्स अ डॉक्युमेंट इश्यूड बाय अ रजिस्टर्ड पर्सन अंडर
सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 34. आता सेक्शन 34 जो आहे तो क्रेडिट नोट डेबिट नोटचा आहे, तो क्रेडिट नोट डेबिट नोटचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण आता बघतो आहे क्लॉज 37. क्लॉज 37मध्ये हेच सांगितलं आहे की तिकडे जे काय डॉक्युमेंट इश्यू केलं जातं ते क्रेडिट नोट मीन्स अ डॉक्युमेंट इश्यूड बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 34. आणि क्लॉज 30 सांगतो की जे तुम्ही वाचाल तिकडे बघाल तिकडे सेक्शन 34मध्ये सबसेक्शन 3मध्ये तिकडे दिलेलं आहे की तुम्ही कशासाठी क्रेडिट नोट इश्यू करावी, कशासाठी तुम्ही डेबिट नोट इश्यू करावी, केव्हा इश्यू करावी. तर ते जे डॉक्युमेंट आहे ते डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट आहे. स्पेसिफिकली यावेळेस तुमचा सप्लायर पॉईंट ऑफ व्ह्यू ज्यावेळेस सप्लायची जी कॉस्ट आहे ती कमी होते तेव्हा क्रेडिट नोट इश्यू केलं जातं. आणि कॉस्ट जेव्हा वाढते ते तुम्हाला कन्सिडरेशन वाढून पाहिजे तर तेव्हा डेबिट नोट येते. मग ते स्पेसिफिकली दिलेलं आहे इकडे की त्या 34 सेक्शनप्रमाणे तुम्ही बघा क्रेडिट नोट डेबिट नोट ते जे मिनिंग दिलेलं आहे क्लॉज 37 क्लॉज 38 प्रमाणे डिफाईन्ड आहे क्रेडिट नोट डेबिट नोट. इनवॉइस आणि टॅक्स इनवॉइस मीन्स द टॅक्स इनवॉइस रेफर टू इन सेक्शन 31. सेक्शन 31मध्ये एक डॉक्युमेंट मला बनवायला सांगितलं आहे, त्यामध्ये काय इन्फॉर्मेशन असेल, त्याचं टायटल काय असेल हे सगळं दिलेलं आहे, ते केव्हा इश्यू करायचं हे सगळं दिलं आहे, ते डॉक्युमेंट आहे ॲज पर क्लॉज 66 इनवॉइस और टॅक्स इनवॉइस. क्वार्टर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, क्वार्टर म्हणजे 3 महिन्याचा कालावधी असतो, पण ते डिफाईन केलं आहे शॅल मीन अ पिरियड कंप्राइजिंग 3 कॉन्सिक्युटिव्ह कॅलेंडर मंथ्स एंडिंग ऑन द लास्ट डे ऑफ मार्च. 3 महिन्याचा कालावधी असतो, पण कशा प्रकारे आहे, क्वार्टर मार्चला एंड होईल, जूनला एंड होईल, सप्टेंबरला एंड होईल, डिसेंबरला एंड होईल ऑफ अ कॅलेंडर इयर. हे स्पेसिफिकली दिलं आहे. तुम्हाला जे सांगितलं जाईल की फर्स्ट क्वार्टर, सेकंड क्वार्टर, थर्ड क्वार्टर, तेव्हा 3 महिन्याचा कालावधी म्हणजे क्वार्टर असं आपण नॉर्मली आपल्या डिक्शनरी मिनिंगप्रमाणे घेतो. पण ते 3 महिने कुठलेही नसतील की जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, तर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असं घ्याल तर तसं नाही आहे. एंड कधी होतो ते दिलेलं इकडे एंडिंग ऑन द लास्ट डे ऑफ मार्च. क्वार्टर एंड मार्च, जून, सप्टेंबर अँड डिसेंबर ऑफ अ कॅलेंडर इयर. हा क्लॉज 92 आहे सेक्शन 2मधला. ठीक आहे, जे महत्त्वाचं होतं आपण ॲक्च्युली याच्याबद्दल बोलतो आहे, बऱ्याच वेळा त्याचा उच्चार करतो आहे, आपल्याला जे काय मिनिंग समजत होतो आपण त्या अनुषंगाने आपण आत्तापर्यंत डिस्कशन केलं. पण आता स्पेसिफिकली इकडे आपण क्लिअर कट बघितलं की कशाला रिमूव्हल म्हणायचं, कशाला सप्लायर आणि रिसिपियंट हे सगळं आहे. हे सगळं त्या पुढे संदर्भाचे येणार आहेत आणि त्याकरता आपण पुन्हा एकदा ते त्याच्यातल्या डेफिनेशन ज्या आहेत त्या रेफर केलेल्या आहेत. आता तुम्हाला हे तुम्ही बघा सेक्शन 31मध्ये जो टॅक्स इन्व्हेस्ट आहे तिकडे जर तुम्ही स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स बघितली की याच्यामध्ये काय केलं, लॉ मेकरनी काय ड्राफ्ट केलं आहे, किती सेक्शन सबसेक्शन क्लॉजेस त्यामध्ये आहेत, तर तुम्हाला दिसेल की 1, 2 परत 1मध्ये AB आहे, त्यात परत एक प्रोव्हिजो पण आहे. मग सेकंडमध्ये पण तुम्हाला प्रोव्हिजो दिसेल. थर्डमध्ये तर बघा, थर्डमध्ये ABCDEFG आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. हे सगळं रीड केल्यानंतर यामध्ये काय आहे, याच्यामध्ये काय आहे याची एक समरी एक टेबल बनवलेलं आहे. प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता सेक्शन 31(1) हा कशासाठी आहे तर इन नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स. इनवॉइस आपण बघतो आहोत, तर इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आणि इनवॉइस इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस अशा 2 कॅटेगरीज त्या प्रोव्हिजनप्रमाणे त्या सेक्शनप्रमाणे आपल्याला बनवता येतील. ज्यामध्ये आपण बघू की सेक्शन 31 सबसेक्शन 1 जो आहे तो नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स कशाप्रकारे इनवॉइस येईल ते दिलेलं आहे. आणि सेक्शन 31(2) इन नॉर्मल केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कशाप्रकारे तुम्हाला इनवॉइस येईल ते दिलेलं आहे. आता जसं आपण नॉर्मल सप्लाय करतो, नॉर्मल फेजमध्ये सप्लाय करतो, तसं काही कंटिन्युअस सप्लायच्या केसेस असतात. मग कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स कशाला म्हणतात, कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस कशाला म्हणतात, याच्या पण डिफिनेशन्स आहेत, त्याही आपल्याला बघायचे आहेत. तर सबसेक्शन 4 आणि सबसेक्शन 5 जो आहे तो कंटिन्युअस सप्लायबद्दल आहे. गुड्सच्यासाठी सबसेक्शन 4 आणि सर्व्हिसेस कंटिन्युअस सर्व्हिसेससाठी सबसेक्शन 5 येतो. आणखीन कुठल्या प्रकारे गुड्स डिलिव्हर होतो तर ॲप्रुव्हल, तुम्ही गुड्स जेव्हा पाठवता तेव्हा समोरचा ऑर्डर देत नाही, पण सप्लायर सांगतो की गुड्स ठेवा, तुम्हाला विकले गेले, मागणी आली तर तुम्ही विका, अदरवाईज आम्ही परत घेऊ. तर याला म्हणतात गुड्स सेंट ऑर टेकन ऑन ॲप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न.
इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न. मग त्याची प्रोव्हिजन कशी आहे? मग इथे तुम्ही गुड जर का त्याला विकत नाही आहात, मग त्याचा इनवॉइस कसा बनेल, कधी बनेल, कशा प्रकारे बनेल, ही प्रोव्हिजन तिथे आहे. आता ही पण एक मार्केटची गरज आहे की समोरचा व्यक्ती तुमच्याकडे गुड्स मागत नाही आहे, पण तुम्ही सप्लायर आहात, तुम्हाला गुड्स तुमच्या मार्केटला विकायचे आहेत. तुम्ही त्याला सांगता की गुड्स ठेव, आमची मार्केटिंग टीम आहे, ती मार्केटिंग करते, लोकांपर्यंत आम्ही ॲडव्हर्टाईज पोचवतो आहे वेगवेगळ्या प्रकारे. मी एका चॅनलला एक बघितलं होतं की एक सिनेमा असतो ना, एक मूवी असते, ती संपूर्ण मूवी एका मिक्सर कंपनीने स्पॉन्सर केली होती. जो स्लॉट होता 3 तासाचा तो त्यांनी घेतला होता. त्या 3 आवर्समध्ये दुसरी कुठलीही ॲडव्हर्टाईज ते घेणार नाहीत, फक्त आणि फक्त त्याच मिक्सरची ॲडव्हर्टाईज लागेल. तोच मिक्सर म्हणजे समजा एक अर्ध्या तासामध्ये समजा त्यांच्या 3 मिनटाची ॲड असेल, 27 मिनटं सिनेमा झाला तर 3 मिनटं ॲड लागेल, परत 27 मिनटं सिनेमा झाला का 3 मिनटं ॲड लागेल. अशा प्रकारे त्यांनी 7-8 वेळा जी ॲड दाखवली ती फक्त एकाच प्रॉडक्टची होती. आता साहजिक आहे की मी बघतो अरे हे प्रॉडक्ट तर माहिती नाही आपल्याला, आपण तर कधी नाव पण ऐकलेलं नाही, तर हे आपल्या इकडे मिळेल का? एवढं ॲडव्हर्टाईज करतायत, एवढं त्यांनी पूर्ण मूवी स्पॉन्सर केली आहे. तर जे होम अप्लायन्सेसवाले शॉपवाले आहेत ना, त्या सगळ्यांकडे ते मिक्सर अवेलेबल होते. मी जस्ट एक माहिती काढली जाऊन की हे मिक्सर आहे का, तर ते सगळ्यांकडे अवेलेबल होते. मी 7 ते 8 दुकानात विचारलं तर तिकडे सगळीकडे ते अवेलेबल होते. आता ज्याचं कोणालाही नाव माहीत नाही आणि जो ब्रँड प्रचलित नाही आहे तो कशाला कोण घेईल. पण ह्याचा अर्थ कंपनीने एक स्कीम बनवली होती की आम्ही एक मूवी पूर्ण 3 तासाचा स्लॉट जो आहे त्यातल्या सगळ्या ॲडव्हर्टाईज आम्ही घेऊ आणि मार्केटमध्ये गुड्स अवेलेबल ठेवू, आणि मग लोकांपर्यंत नाव पोचलं तर तुमच्याकडे लोक येतील. तुम्ही काय करायचं, फक्त तुम्ही फक्त आमचा माल ठेवा, लोकांनी मागितला तरच द्या, तुम्ही कुठेही प्रमोशन करू नका. त्यामुळे दुकानदारांना हे सांगितलं होतं, कुठेही तुम्ही प्रमोशन करू नका. जर विकले गेले तर ठीक आहे, अदरवाईज आम्ही 10 दिवसांनी उरलेला माल परत घेऊन जाऊ, आणि जेवढा तुम्ही विकला आहे तुम्ही तेवढ्याचे आम्हाला पैसे द्या, आणि जो उरला आहे कमी घेऊन जाऊ. अशा प्रकारे त्यांनी ती स्कीम काढली होती की इन केस ऑफ गुड्स सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न. म्हणजे अशा प्रकारे पण जर का कोण मार्केटिंग करत असेल, अशा प्रकारे कोण मार्केटमध्ये गुड्स सेल करत असेल तर त्यांच्याकरता त्यांना जे काय सेक्शन 31 सबसेक्शन 1 आहे तो ॲप्लिकेबल होत नाही. मग अशी गरज आहे, अशी व्यापाऱ्यांची गरज आहे, त्याप्रमाणे त्याच्याकरता वेगळी प्रोव्हिजन लॉ मेकर्सना बनवावी लागली. आणखीन दुसरं असं आहे की तुम्ही एखाद्याला सर्व्हिस देता, सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट देता किंवा हे असं आम्हाला तू इंटेरियर करून दे, आम्हाला पेंटिंग करून दे, आणि समजा त्यांनी ते तुमच्या ॲज पर ॲग्रीमेंट काम नाही केलं किंवा तुम्हाला त्याची काम करण्याची पद्धत पसंत नाही आली किंवा काही डिस्प्यूट झालं त्या व्यक्तीशी, समजा आर्किटेक्ट आहे, कोणी आहे, तुमचं त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे, त्यात एक क्लॉज असतो की जर का तुमचं काम पसंत आम्हाला पडलं नाही किंवा तुम्हाला आमच्याशी काम करायचं नसेल तर मग तुम्ही ते काम बंद, म्हणजे दोन्ही पार्टी ते कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करू शकतात. आणि मग जेवढं काम झालं आहे त्याप्रमाणे कशाप्रकारे पैसे द्यायचे घ्यायचे असं सगळं तुमच्या अंडरस्टँडिंगप्रमाणे तुम्ही ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही करता. म्हणजे कोणालाही बाइंडिंग नसतं की तुम्ही जरी तुम्हाला पटत नाही तरी काम पूर्ण करून घ्या, म्हणजे आम्ही कसंही इंटेरियर करू आणि तुम्ही मग ते मान्य करून घ्या, असं तर होत नाही ना. मग ह्या केसमध्ये जर का ती सर्व्हिस टर्मिनेट झाली तर मग कशाप्रकारे त्याचा इनवॉइस येईल. इन केस वेअर द सप्लाय ऑफ सर्व्हिसेस सीजेस अंडर अ कॉन्टॅक्ट बिफोर द कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस. म्हणजे ह्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे बिफोर द कम्प्लिशन ऑफ सर्व्हिस जर का सर्व्हिस टर्मिनेट झाली, आता तुम्ही ॲग्रीमेंट केलं आहे आणि तुम्ही काम दिलं आहे का त्याला की हे काम पूर्ण करा, आणि त्यांनी तुमचा 5 लाखाचं ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं त्याला, आणि 2 लाखाचं काम झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही बरोबर नाही होते काम, तर तुम्ही ते काम सीज केलं म्हणजे स्टॉप केलं, तर मग त्याच्याबद्दलची प्रोव्हिजन आहे ही तुम्हाला सबसेक्शन 6मध्ये आहे. आणि आपण बघितलं इकडे की जो काय सगळ्यात जास्त पॉईंट्स आहेत ते सबसेक्शन 3मध्ये आहेत. हां, ABCDEFG ह्याच आहेत, याला काही स्पेशल केसेस ते आहेत सबसेक्शन 3मध्ये, स्पेशल केसेस. मग त्याचं डिस्कशन आपण अजून वेगळ्या प्रकारे त्याचं बघणार आहोत, पण जे नॉर्मल आहेत ते आहेत आणि प्लस स्पेशल आहेत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय काय समजून घ्यायचं आहे ह्याची पहिले आपण एक मांडणी करतो, त्याप्रमाणे हे पहिले आपण बघितलेलं आहे.
आता बघा सबसेक्शन 1 नॉर्मली तर तुम्ही गुड्सचा अप्लाय करत असाल तर त्याकरता तुम्हाला सबसेक्शन 1मध्येही प्रोव्हिजन आहे. आता रजिस्टर्ड पर्सन, आता जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे तो काय GST रजिस्ट्रेशन घेतच नाही, त्याला काही बाइंडिंग होत नाही. बाइंडिंग कोणाला आहे? रजिस्टर्ड पर्सनला आहे. इनवॉइस कसा बनवायचा, इनवॉइस केव्हा बनवायचा, त्यामध्ये कुठले कंटेंट असले पाहिजे, हे सगळं रजिस्टर्ड पर्सन करता आहे. त्यामुळे अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स. आता परत इथे काय म्हटलं आहे, सप्लाय हा इव्हेंट आहे, तुम्ही सप्लाय करताय, रजिस्टर्ड पर्सन सप्लाय करतो आहे आणि तो टॅक्सेबल गुड्स सप्लाय करतो आहे. म्हणजे जर तो एक्झाम किंवा नील रिलेटेड सप्लाय करत असेल तर त्याच्याकरता हे ॲप्लिकेबल नाही आहे. हे ॲप्लिकेबल आहे रजिस्टर्ड पर्सन करता सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स. हां, एक शब्दाचा अर्थ जो आहे त्याच्याप्रमाणे त्याचा अर्थ घ्यावा लागेल. जर तुम्ही एक्झाम किंवा नील रेट सप्लाय करत असाल तर मग त्याच्याला बिल ऑफ सप्लाय जो पुढे येणार आहे. आता टॅक्सेबल गुड्स करता टॅक्स इनवॉइस आहे, आपण बघतो प्रोव्हिजन टॅक्स इनवॉइसची. त्यामुळे रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स शॅल. आता पुढे काय म्हटलं आहे, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ. तुम्ही जेव्हा सप्लाय करत असाल गुड्सचा त्याच्या अगोदर म्हणजे किती अगोदर ते काय दिलेलं नाही. सपोज तुम्ही 2 महिन्यांनी सप्लाय केला आणि आज इनवॉइस बनवला तर गव्हर्नमेंटला तुम्हाला आत्ता टॅक्स द्यावा लागणार आहे. तुमचा टाईम ऑफ सप्लाय आत्ता येईल आणि पेमेंट डेट पुढच्या महिन्याला 20 तारखेला आहे, तुम्ही तेव्हा कराल. त्यामुळे बिफोरमध्ये गव्हर्नमेंटला फायदाच आहे ना, बिफोरमध्ये गव्हर्नमेंटला काही लॉस नाही. आणि तुम्हाला शेवटची वेळ कधी आहे, लास्ट मोमेंट कधी आहे, तर ऑर ॲट द टाईम ऑफ. हां, टाईम ऑफ बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. आता आपण रिमूव्हल ऑफ गुड्सचा अर्थ बघितलेला आहे डेफिनेशनमध्ये, की तुम्ही डिलिव्हर करता, डिस्पॅच करता, या प्रकारे ज्या वेळेस प्रोसेस आहे. रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. आता इथे सप्लायमध्ये काय दिलेलं आहे की सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स. रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स ऑर डिलिव्हरी ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल देअर ऑफ टू द रिसिपियंट इन एनी अदर केस. एक पहिल्या केसमध्ये तुमच्या सप्लायरच्या कडे जे गुड्स आहेत, सप्लायर इथे आहे, लोकेशनला गुड्स आहेत, त्या लोकेशनपासून ते गुड्स मूव्ह करतील आणि मूव्ह होऊन कुठे जातील तर रिसिपियंटच्या लोकेशनला. तर इथे रिमूव्हल ऑफ याच्यामध्ये रिमूव्हल ऑफ गुड्स आहे आणि तिकडे सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स आहे, हे दिलेलं आहे. आणि इनवॉइस तुम्ही कधी बनवलं पाहिजे की रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सप्लाय टू द रिसिपियंट वेअर द सप्लाय इनवॉल्व्स मुवमेंट ऑफ गुड्स किंवा डिलिव्हर ऑफ गुड्स ऑर मेकिंग अवेलेबल. आता समजा रिसिपियंट तुमच्याकडे येतो आणि तुम्ही त्याला गुड्स डिलिव्हर करता किंवा त्याला अवेलेबल करून देता. इन एनी अदर केस म्हणजे मुवमेंट ऑफ गुड्स तुम्ही करत नाही, मुवमेंट ऑफ गुड्स न करता काय होतं, त्याला अवेलेबल करून दिले रिसिपियंटला. इन एनी अदर केस त्या बिफोर ऑर ॲट द टाईम त्यावेळेला किंवा त्याच्या अगोदर काय करा, इश्यू अ टॅक्स इनवॉइस शोईंग द डिस्क्रिप्शन, क्वांटिटी आणि व्हॅल्यू ऑफ गुड्स. महत्त्वाचं काय आहे, डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स. म्हणजे तुम्ही कुठला गुड देता हे कळतं, त्याची क्वांटिटी, त्याची व्हॅल्यू आणि त्याच्यावरती तुम्ही किती टॅक्स चार्ज करताय. टॅक्स चार्ज देअर ऑन म्हणजे त्यावरती CGST आहे, SGST आहे, UTGST आहे किंवा IGST आहे. एवढं तर फिक्स आहे, एवढं तुम्हाला दिलं आहे कशामध्ये, प्रोव्हिजनमध्ये म्हणजे ॲक्टमध्ये दिलं आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या काय केलं आहे, अँड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज मे बी प्रिस्क्राईब. म्हणजे त्याचे रूल बनवू, त्या रूलमध्ये मला बघायचे आहेत. आता रूल 46मध्ये दिलं आहे, प्रिस्क्राईब केलं आहे रूल 46मध्ये. मग त्यामध्ये डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज हे तर टाकायचंच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे हे आपल्याला रूल 46मध्ये आपण बघणार आहोत. त्याच्या खाली एक प्रोव्हिजो बघा, त्याच्या खाली आपण एक प्रोव्हिजो बघू. याला एक एक्सेप्शन काय दिलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय द कॅटेगरीज ऑफ गुड्स ऑर सप्लाईज इन रिस्पेक्ट ऑफ विच अ टॅक्स इनवॉइस शॅल बी इशूड विदिन सच टाईम अँड सच मॅनर ॲज बी प्रिस्क्राईब. म्हणजे तुम्हाला हे जे वर सांगितलं आहे हे जनरल केसमध्ये या प्रकारे करायचं आहे. पण एखादी वेगळी केस काय असेल तर त्या संदर्भामध्ये नोटिफिकेशनमध्ये काय येईल, कुठल्या कॅटेगरी ऑफ गुड्सला किंवा सप्लाईजला कशा प्रकारे टॅक्स इनवॉइस इश्यू करायचा हे नोटिफाय केलं जाईल.
म्हणजे गव्हर्नमेंट काय करते प्रत्येक वेळेस एक तुम्हाला प्रोव्हिजन दिलेली आहे आणि तुम्हाला एक रूल दिला आहे. त्या रूलमध्ये आत्ता सगळं बरोबर वाटतं त्यांना, पण त्यांना जर वाटलं की थोडं काहीतरी वेगळ्या कॅटेगरी ऑफ गुड्स करता किंवा वेगळ्या कुठल्या पर्सन करता आपल्याला काय वेगळ्या प्रकारे टॅक्स इनवॉइस बनवायला सांगायची वेळ आली तर आपण काय करू, त्याची नोटिफिकेशनद्वारे नंतर मग त्याची आपण घोषणा करू. मग म्हणून ते दिलेलं आहे. बाकी जे आपलं नॉर्मल फेजमध्ये आपण करतो त्याकरता आपल्याला एवढंच आहे की आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये तुम्ही जेव्हा इनवॉइस बनवाल त्यावेळेस डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स, टॅक्स चार्ज हे करा आणि नंतर तुम्हाला अदर पर्टिक्युलर जे आहेत ते दिलेले आहेत रूल 46मध्ये. आता जो इनवॉइस तुम्ही बनवाल त्याचा असा काही फिक्स फॉर्मॅट गव्हर्नमेंटनी प्रिस्क्राईब केलेलं नाही. फॉर्मॅटचा अर्थ कसा होतो की डावीकडे तुमचं नाव असलं पाहिजे, उजवीकडे सप्लायरचं नाव असलं पाहिजे. मग असं काही नाही आहे. तुम्ही तुमचं नाव मध्ये टाका, राईट साईडला घ्या, लेफ्ट साईडला घ्या, सप्लायरचं नाव, हे इन्फॉर्मेशन या पेपरवरती पाहिजे, बस एवढंच आहे. तर ती इन्फॉर्मेशन ती कुठली पाहिजे हे दिलेलं आहे. नेम, ॲड्रेस अँड GST ऑफ द सप्लायर. आता सप्लायर ज्यावेळेस इनवॉइस बनवेल, टॅक्सेबल गुड्स जेव्हा तो सप्लाय करतो आहे त्यावेळेस तो नेम, ॲड्रेस अँड GST ऑफ द सप्लायर त्याला टाकलं पाहिजे. अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर. आता तुम्ही जेव्हा इनवॉइस नंबर टाकता तेव्हा तो कशा प्रकारे असावा त्या संदर्भामधला हा पॉईंट आहे की अ कॉन्सिक्युटिव्ह सिरियल नंबर नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स इन वन ऑर मल्टिपल सिरीज. आता तुम्हाला लिमिट दिलं आहे 16 कॅरेक्टर्सचं, पण मग तुम्ही म्हणाल की 16 कॅरेक्टर खूप झाली ना. पण काही लोकांना 16 कॅरेक्टर पण कमी वाटतात, कारण की ज्या काही कंपनीज अशा आहेत की ज्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये गुड्स सप्लाय करतात. मग जर त्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये गुड्स सप्लाय करतात तर त्यांचे असे काही शॉर्ट फॉर्म असतात. महाराष्ट्राकरता MH, गुजरातकरता GJ, या प्रकारे त्यांना काहीतरी असं ॲब्रिव्हिएशन द्यायचं असतं की एक शॉर्ट फॉर्ममध्ये एक नाव द्यायचं असतं की काय पाहिजे. मग त्यांना समजा ते दिलं त्यांनी MH, मग MHमध्ये त्यांचे वेगवेगळे झोन किंवा सर्कल असतात. मग मुंबईमध्ये किती आहे काय आहे, मग MH/MUM या प्रकारे त्यांना द्यावं लागतं आणि मग तिथला इनवॉइस नंबर पुढे न्यूमरिकमध्ये त्यांचे असतात. त्यामुळे त्यांना काही लोकांना काही सप्लायरला 1 किंवा मल्टिपल सिरीज लागतात. तर गव्हर्नमेंट त्यांना अलाउड केलं आहे की तुम्ही जो काय नंबर घ्याल नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स म्हटलं तर त्यामध्ये काय काय येईल तर आणि कशाप्रकारे येईल हे दिलं आहे पुढे. इन 1 ऑर मल्टिपल सिरीज कंटेनिंग अल्फाबेट्स, न्यूमरल्स, स्पेशल कॅरेक्टर्स कुठली असतील, हायफन ऑर डॅश अँड स्लॅश अँड एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ युनिक फॉर अ फिनान्शियल इयर. आता तुम्ही म्हणाल तिकडे आपण जसं ईमेलला वापरतो ना @ वगैरे किंवा हॅश, तसं काय अलाउड नाही, तसं काय चालत नाही. इकडे काय चालतं तर तुम्हाला दिलं आहे स्पेशल कॅरेक्टर हायफन डॅश स्लॅश, बस हे तीनच वापरता येतील तुम्हाला. तुम्ही MH डॅश द्या, MH स्लॅश द्या, MH खाली अंडरस्कोर द्या, हे चालेल. बस हे तीनच कॅरेक्टर आहेत, हायफन डॅश स्लॅश. नंबर्स वापरा 0 to 9, अल्फाबेटिक वापरा A to Z आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे तुम्ही वापरू शकता की तुम्ही स्लॅश एकदा वापरा, दोनदा वापरा, त्याचं काय बंधन नाही. या प्रकारे तुम्हाला अप टू 16 कॅरेक्टर्स तुमचा इनवॉइस नंबर जो आहे तो वापरता येईल आणि तो सिरियली पाहिजे, तो मात्र सिरियली पाहिजे. तुम्ही MH/MUM दिलं आणि पुढे तुम्ही स्लॅश दिलं आणि पुढे दिलं की 56 पहिला इनवॉइस, दुसरा इनवॉइस 198, असे चालणार नाही. सिरियली पाहिजे. सिरियल नंबर म्हटलं तुम्ही एकदा कॉम्बिनेशन दिलं का पुढे मग 001, 002, 003 तुम्ही 0 वापरा का वापरू, पण 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे पाहिजे. सपोज तुम्ही चालूच केलं 1001, मग पुढे सिरियली पाहिजे. तुम्ही चालू पण 1 लाच करा असं काही दिलेलं नाही. तुम्ही सुरुवात पण कुठल्याही नंबरवरती करू शकता. किंवा समजा तुमचं मागच्या वर्षी नंबरिंग झालं आहे 4098, तुम्हाला आता 4099ला सुरू करायचं आहे, तुम्ही करू शकत नाही असं कुठे म्हटलेलं नाही. लोक बऱ्याच वेळा म्हणतात, हा प्रश्न विचारतात की आता आम्ही बिलबुक छापली होती, एक 4-5 हजार बिलबुक छापली होती, आता काय आम्हाला एवढी लागली नाही, 700-800 संपली, बाकीचं काय करायचं आता. तर मी नंबर छापून घेतला आहे पुढे, तर मी 788 नंबर मागच्या वर्षीपर्यंत लागले मला, मग 789 नंबर मी आता चालू करू शकतो का. तर ज्या प्रकारे तुम्हाला असा कुठलाही कोणी प्रश्न विचारला, प्रश्न कशाबद्दलचा आहे, इनवॉइसबद्दलचा आहे, मग इनवॉइसचा सेक्शन कुठला, तुम्ही सेक्शनमध्ये याल. तुम्हाला सेक्शनमध्ये काय दिलं आहे, एवढंच दिलं आहे की डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स, क्वांटिटी, व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि टॅक्स चार्ज.
अदर इन्फॉर्मेशन कुठे आहे, रूल 46. मग रूल 46मध्ये कुठला पॉईंट आहे जो तुम्हाला नंबरबद्दल बोलतो, नंबरबद्दल काय माहिती देतो, मग तुम्हाला तो पॉईंट वाचायला लागेल. तो पॉईंट तुम्हाला काय सांगतो की ऑलवेज फिनान्शियल इयरमध्ये जे तुम्ही इनवॉइस बनवाल तो 1नी सुरू व्हायला पाहिजे असं कुठे सांगितलं आहे का? नाही. सांगितलं आहे काय? सिरियल नंबर पाहिजे, येस. अप टू 16 कॅरेक्टर पाहिजे, येस. मल्टिपल सिरीज चालणार आहे, येस. कंटेनिंग अल्फाबेट, न्यूमरल्स, स्पेशल कॅरेक्टर, कुठली हायफन डॅश स्लॅश, येस. एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ, येस. आणि युनिक फॉर अ फिनान्शियल इयर. डुप्लिकेट नंबरचा इनवॉइस बनवायचा नाही, बस. म्हणजे या माहितीमध्ये जर एखाद्याने अशा प्रकारे 789 नंबरनी फिनान्शियल इयर स्टार्ट केलं, पहिला इनवॉइस 1 एप्रिलला 789 नंबर, आणि पुढे कंटिन्यू केला 789 790 बस, तर त्याच्यामध्ये त्याचा हेतू स्वच्छ आहे की मी बिलबुक छापली होती, अगोदर माझी इतकी इनवॉइस वापरले गेले आणि पुढे मी आता कंटिन्यू करतो आहे. दरवर्षी लोक हा प्रश्न विचारतात की काय करायचं आता, इनवॉइस 1नी सुरू मी कसा करू, मी फेकून देऊ का माझे जे काय इनवॉइस छापलेत ते, माझा खर्च फुकट घालू का? तर ह्या नियमाप्रमाणे आपण सांगू शकतो की तुम्ही सिरियल कंटिन्यू करताय ना, मग तुम्ही ते बिलबुक वापरू शकता, तुम्ही ते इनवॉइस वापरू शकता. जो फॉर्मॅट जे कंटेंट दिलेत ते कंटेंट सगळे त्यामध्ये असणं गरजेचं आहे, बस एवढंच महत्त्वाचं आहे. डेट ऑफ इट्स इश्यू, तिसरा पॉईंट आहे डेट ऑफ इट्स इश्यू, त्याच्यामध्ये डेट पाहिजे. इफ रिसिपियंट इज रजिस्टर्ड, आता जर रिसिपियंट तुम्ही सप्लायर आहात, तुम्हाला हे ऑब्लिगेशन आहे, रिसिपियंट तुमचा रजिस्टरच असेल काही गरजेचं नाही. तुम्हाला जो कोण रजिस्टर्ड पर्सन आहे किंवा जो टॅक्सेबल पर्सन आहे तो अनरजिस्टर्ड पर्सनला पण सप्लाय करेल, रजिस्टर्ड पर्सनला पण सप्लाय करेल. फक्त त्याला काय काळजी घ्यायची आहे की जर का तो इनवॉइस बनवताना इफ रिसिपियंट इज रजिस्टर्ड, तर तुम्हाला नेम, ॲड्रेस आणि GSTN किंवा UIN जो असेल रिसिपियंटचा तो त्यामध्ये मेन्शन करायचा आहे. आणि जर अनरजिस्टर्ड असेल तर काय, अनरजिस्टर्ड जर असेल तर अप टू 50,000 और मोर्स करता वेगळी प्रोव्हिजन आहे आणि लेस दॅन 50,000 वेगळी प्रोव्हिजन आहे. जर तुमचा रिसिपियंट तुमच्याकडनं सप्लाय घेतो तो ₹50,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला त्याचा नाव, ॲड्रेस आणि मग त्याचा स्टेट कोड हे टाकला पाहिजे, नेम ऑफ स्टेट आणि त्याचा कोड टाकला पाहिजे. आणि जर आता आपला स्टेट कोड 27 आहे ना महाराष्ट्राचा, हां, तर प्रत्येक कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही माल देत आहे, कुठल्या स्टेटमध्ये तुमचं सप्लाय होतो आहे हे कळण्याकरता आता तुम्ही IGST तिथे टाकाल, पण IGSTचं जे काय इन्कम आहे ते स्टेट कोडप्रमाणे डिसाईड होतं कुठल्या स्टेटला मिळणार. तुमच्या घरात क्लिअर आहे, तुम्ही महाराष्ट्राचे सप्लायर आहात, तर IGST जर का तुम्ही लेवी करता तर महाराष्ट्राला इन्कम मिळणार नाही. पण कन्झम्पशन स्टेट कुठलं आहे, कन्झम्पशन स्टेटला सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा शेअर देतं. एक त्याचा IGSTमधला एक शेअर सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि एक शेअर जिकडे ते कन्झम्पशन होईल त्या स्टेटचं आहे. सप्लायर महाराष्ट्रचं आहे, ओरिजिन स्टेट महाराष्ट्र आहे, पण डेस्टिनेशन जिकडे आहे त्याच्यात क्लिअर झालं पाहिजे की ते स्टेट कुठलं आहे. म्हणून मग तिकडे सप्लायरला हे बंधनकारक केलं आहे की तुम्ही नेम, ॲड्रेस ऑफ द रिसिपियंट टाका, ॲज वेल ॲज द ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी टाका अलॉंग विथ द नेम ऑफ स्टेट अँड इट्स कोड. आणि लेस दॅन 50,000 जर असेल तर मग हे टाकणं बंधनकारक नाही आहे. पण जर तुम्हाला रिसिपियंट सांगतो की ऑल्दो आय एम अनरजिस्टर, आय नीड दिस इन्फॉर्मेशन ऑन माय इनवॉइस लाईक नेम, ॲड्रेस ऑफ रिसिपियंट, ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी, स्टेट कोड हे मला टाकून द्या, मग ते सप्लायरला टाकावं लागेल. जर डिमांड आहे त्याची रिक्वेस्ट आहे तर मग टाकावं लागेल. मे स्टील रिक्वेस्ट द अपोर्सेड डिटेल्स टू बी रेकॉर्डेड इन द टॅक्स इनवॉइस. अनरजिस्टर्ड रिसिपियंटनी जर का रिक्वेस्ट केली तर मग सप्लायरला त्यात ते मेन्शन करणं गरजेचं आहे. HSN कोड, नेक्स्ट पॉईंट आहे HSN कोड फॉर गुड्स और सर्व्हिसेस टाका तिकडे. डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स और सर्व्हिसेस टाका. क्वांटिटी इन केस ऑफ गुड्स अँड युनिट और युनिक क्वांटिटी कोड. आता आपण बघितलं ना तिकडे तुम्हाला KGला, किलोग्राम वगैरे आपण बघितलं, त्याच्या खाली मग होतं युनिक क्वांटिटी कोड. आपण ज्यावेळेस GSTमध्ये, टॅलीमध्ये आपण जेव्हा काम करतो, जर तुम्ही अनरजिस्टर्ड पर्सनसाठी कंपनी बनवली, तुम्ही तिकडे त्याचं फीचर्स इनेबल नाही केलं तर तुम्हाला UQC विचारत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही रजिस्टर पर्सन करता, अकाउंटिंग करताय, त्यावेळेस तुम्ही GST फीचर इनेबल करता, सेट ॲटर करता, तिकडे GST नंबर टाकता,
मग इथे इन्फॉर्मेशन टाकता आणि मग जर तुम्ही येऊन तिकडे ज्यावेळेस युनिट बनवता त्यावेळेस तुम्ही जेव्हा तिकडे देता की युनिट काय माझं kg किलोग्राम्स, त्याच्या खाली एक फील्ड तुम्हाला दिसतं टॅलीमध्ये युनिक क्वांटिटी कोड, कारण की ते गव्हर्नमेंटला इन्फॉर्म करावं लागतं, त्यामुळे त्याची सेटिंग टॅलीमध्ये येते. म्हणजे इथे कुठली इन्फॉर्मेशन आली का ती इन्फॉर्मेशन त्या प्रकारे जर का वेबसाईटला अपलोड करायची असेल तर त्याची सेटिंग तुम्हाला, तुम्ही जे कुठलेही सॉफ्टवेअर वापरत असाल, संबंधित तुम्ही कुठलेही सॉफ्टवेअर वापरत असाल की जे स्टॅट्युटरी फॉलो करतं कुठल्याही कंपनीचं सॉफ्टवेअर असो, तर मग त्यामध्ये हे ऑप्शन येणार. टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. टोटल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ. नेक्स्ट आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ टेकिंग इन टू अकाउंट डिस्काउंट और अबॅटमेंट इफ एनी. जर तुम्ही डिस्काउंट दिलं आहे तर तुम्ही तिकडे दाखवू शकता. रेट ऑफ टॅक्स. रेट ऑफ टॅक्स काय बघा, रेट ऑफ टॅक्स आहे सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, जे तुम्ही त्याच्यामध्ये जे काय चार्ज होतं आहे तुमच्या सप्लायप्रमाणे, जे सप्लाय तुमचा इंट्रास्टेट आहे आणि तुम्ही स्टेटमधनं सप्लाय करताय तर मग स्टेट टॅक्स येईल. जर तुम्ही युनियन टेरिटरीमधनं सप्लाय करताय तर युनियन टेरिटरी येईल. म्हणजे तुम्हाला सेंट्रल टॅक्स येईल किंवा स्टेट किंवा UT/GST येईल, जो येईल तो घ्यायचा. जर तुम्ही इंटरस्टेट सप्लाय करताय तर इंटिग्रेटेड टॅक्स येईल आणि जर तुम्ही जे सप्लाय करताय त्याला जर सेस ॲप्लिकेबल असेल तर मग सेस येईल. नेक्स्ट अमाऊंट ऑफ टॅक्स चार्ज इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस. ते पण जे काय आहे किती टॅक्स रेट दिला आहे त्या रेटप्रमाणे टॅक्स किती येतो हे दिलं आहे पुढे नेक्स्ट पॉईंटमध्ये. प्लेस ऑफ सप्लाय अलॉंग विथ द नेम ऑफ द स्टेट इन केस ऑफ सप्लाय इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड और कॉमर्स. ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय. आता केव्हा केव्हा कसं होतं की तुम्ही एखाद्याला तुम्हाला सांगतो एखादा रेसिपियंट की मला इथे ते तुम्ही बिल पाठवा, माझा बिलिंग ॲड्रेस वेगळा आहे आणि गुड्स डिलिव्हर करा वेगळ्या ॲड्रेसला. त्यावेळेस ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेगळा असेल तर ॲड्रेस ऑफ डिलिव्हरी वेअर द सेम इज डिफरंट फ्रॉम द प्लेस ऑफ सप्लाय याप्रमाणे. वेदर द टॅक्स इज पेएबल ऑन द रिव्हर्स चार्ज बेसिस. आता जर का टॅक्स रिसिपियंटला डिपॉझिट करायचं आहे, रिस्पॉन्सिबिलिटी रिसिपियंटवर आहे. ऑल्दो तुम्ही रजिस्टर्ड पर्सन आहात पण तुमच्यावर लायबिलिटी नाही आहे. तुम्हाला जर तुम्ही समजा तुम्ही एक रजिस्टर्ड पर्सन आहात आणि जर का तुम्ही ॲडव्होकेट पण आहात, वकील आहात तुम्ही, तर ह्या केसमध्ये जर का तुम्ही कोणालाही लिगल सर्व्हिस दिली तर तुम्ही त्याचा टॅक्स इनवॉइस नाही बनवू शकत. तुम्ही त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट नाही करू शकत. सपोज तुमचा एक बिझनेस आहे स्टेशनरीचा किंवा मोबाईल शॉप आहे किंवा ग्रोसरी शॉप आहे, त्याकरता तुम्ही GST नंबर तुमचं रजिस्ट्रेशन आहे आणि तुम्ही त्या GST नंबरप्रमाणे इनवॉइस रेज करता, पण तुम्ही सर्व्हिसेस देता. किंवा सपोज तुम्ही CA पण आहात आणि तुम्ही लिगल म्हणजे तुम्ही हे पण लॉ पण केलं आहे, CA पण केलं आणि बरेच लोक आहेत की जे CA पण केलं आणि लॉ पण केलं आहे. तर या केसमध्ये जर तो ऑडिट सर्व्हिस देईल, तो व्यक्ती अकाउंटिंग सर्व्हिस देईल, GST रिलेटेड सर्व्हिस देईल तर तो इनवॉइस रेज करेल. पण तो लिगल सर्व्हिस देईल एखाद्या कंपनीला तर या केसमध्ये त्याला फॉरवर्ड चार्जमध्ये इनवॉइस नाही बनवायचं आहे, त्याला नॉर्मल वेमध्ये इनवॉइस नाही बनवायचं आहे. त्यावेळेस त्याला रिव्हर्स चार्जमध्ये इनवॉइस बनवावं लागेल. म्हणजे तो टॅक्स कलेक्ट नाही करणार, त्याचा टॅक्स ज्या रिसिपियंटनी त्याची ती सर्व्हिस घेतलेली आहे त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी रिव्हर्स चार्ज बेसिस तो टॅक्स जमा करायचा. त्या केसमध्ये तो इनवॉइस बनवेल, तो रजिस्टर आहे, तो रजिस्टर्ड पर्सन आहे, तो इनवॉइस बनवेल पण त्यावर तो टाकेल की टॅक्स वेदर द टॅक्स इज पेएबल ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. इकडे तो मेन्शन करेल की टॅक्स शुड बी पेड इन रिव्हर्स चार्ज बेसिस. म्हणजे मी जेव्हा इथे जेव्हा टॅक्स लावत नाही तर मग इथे जी काय टॅक्स लायबिलिटी ॲज ऑन द रिसिपियंट हे त्यामध्ये अशा प्रकारचं सेंटेन्स आलं पाहिजे की ज्यातनं हा संदर्भ जाईल किंवा हा मेसेज जाईल की रिसिपियंटला टॅक्स भरायचा आहे रिव्हर्स चार्ज बेसिसच्या प्रमाणे, या प्रोव्हिजनप्रमाणे. आणि मग नेक्स्ट सिग्नेचर ऑर डिजिटल सिग्नेचर ऑफ द सप्लायर ऑर हिज ऑथोराइज्ड रिप्रेझेंटेटिव्ह. However, the signature or digital signature of the supplier or his authorized representative shall not be required in case of issuance of an electronic invoice in accordance with the provision of the Information Technology Act 2000.
हे तुम्हाला टॅक्स इनवॉइस संदर्भातले एवढे पॉईंट्स आहेत. आता कुठलेही तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर वापरता तेव्हा त्या सॉफ्टवेअर जर का तुम्हाला GST लॉला सपोर्ट करतं ते किंवा GST लॉप्रमाणे ते सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. फक्त तुम्ही त्याचे कुठले फीचर्स ऑन ऑफ इनेबल डिसेबल केले असतील तर एखादा पॉईंट तुमचा मिस होऊ शकतो. अदरवाईज तुम्ही जर ते प्रॉपरली यस केले, तुम्ही इनवॉइस जेव्हा प्रिंट करता त्या तुम्हाला काही ऑप्शन डिसेबल इनेबल करता येतात कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये. तुम्ही जे कुठलं कम्प्युटराईज सॉफ्टवेअर यूज करत असाल त्यामध्ये सगळ्यामध्ये. आता जर का तुम्ही तो ऑप्शन डिसेबल केला मग तुमचा इनवॉइस ॲज पर रूल येणार नाही. काहीतरी इन्फॉर्मेशन जी त्यातनं मिस होते ती तेव्हाच मिस होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही तो ऑप्शन डिसेबल केला आहे. अदरवाईज ही सगळी इन्फॉर्मेशन त्या सॉफ्टवेअरमध्ये दिलेली असते आणि तुम्ही ती तुमच्या गरजेप्रमाणे प्रिंट करू शकता किंवा इनेबल किंवा डिसेबल करू शकता. आता हा झाला तुमचा रूल 46. आता याच्यामध्ये आपण बघितलं HSN हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की ह्या इनवॉइसमधला HSN टाकायचा म्हणजे HSN टाकण्याची आपल्याकडे पद्धत नव्हती. HSN काय नॉर्मल फेजमध्ये कुठलेही व्यापारी वापरत नव्हते. तर HSN काय GSTमध्ये त्यांना सगळ्यांना मोठं संकट आल्यासारखं वाटलं. आम्ही जर 1 जुलैपासून GST चालू झाला, चला ठीक आहे आपण आपली जुनी जी काय वॅटची इनवॉइस होती ती आपण काढून टाकली आणि त्या नवीन इनवॉइस प्रिंट करून घेतली आणि मग कशाप्रकारे त्यामध्ये काय माहिती पाहिजे ही त्यांना सांगितली गेली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या जो कोण प्रिंटर आहे छापणारा आहे त्याकडनं इनवॉइस छापून घेतले. बस काम सुरू झालं. नवीन काय होतं GSTमध्ये तर HSN होता. आता ह्या HSNमध्ये गव्हर्नमेंटला माहिती होतं की HSNमुळे थोडी गडबड होणार आहे. मग गव्हर्नमेंटनी जेव्हा लॉ मेकरनी जेव्हा हा लॉ बनवला ना त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्यांनी एक प्रोव्हिजन बनवून ठेवला. तसं आपल्याला रूलमध्ये दिलं त्यांनी. रूलमध्ये दिलं की तुम्ही इकडे काय करा, रूलमध्ये HSN टाका. आपण बघतो G पॉईंट आहे HSN कोड फॉर गुड्स फॉर सर्व्हिसेस हे दिलं त्यांनी. पण त्या प्रोव्हिजनमध्ये काय टाकलं, प्रोव्हाइडेड दॅट द बोर्ड मे on the recommendations of the council by notification specify the number of digits of harmonized system of nomenclature code म्हणजे HSN शॉर्टमध्ये for goods or services that a class of registered persons shall be required to mention for such period as may be specified in the said notification. मग त्यांनी आपल्याकडे एक अधिकार ठेवला की आम्ही मग किती डिजिट टाकायचे हे आम्ही नोटिफिकेशननी सांगू शकतो. द क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन दॅट वुड नॉट बी रिक्वायर्ड टू मेन्शन द हार्मोनाइज सिस्टम ऑफ नॉमिनक्लेचर कोड फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर सच पिरियड ॲज मे बी स्पेसिफाईड इन द सेड नोटिफिकेशन. मग त्यांनी या प्रकारे ह्या अधिकारामध्ये नोटिफिकेशन इश्यू केलं 28 जून 2017ला 12/2017 ज्यामध्ये दिलं होतं की ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर लेस दॅन ₹1.5 करोड आहे. आता ॲन्युअल टर्नओव्हर ॲग्रिगेट टर्नओव्हर आपण आता ॲग्रिगेट टर्नओव्हरची डेफिनेशन बघितलेली आहे काय आहे ती. ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये काय घ्यायचं, काय इन्क्लूड करायचं, काय एक्सक्लूड करायचं, तर त्यात नील दिलेलं आहे अप टू 1.5 करोड. तुम्हाला लॉ फोर्स करत नाही. तुम्हाला GSTमध्ये इनवॉइस बनवताना HSN कोड टाकण्याची गरज नाही जर तुमचा टर्नओव्हर जर रजिस्टर्ड पर्सनचा टर्नओव्हर 1.5 करोडपर्यंत असेल तर. जर तो 1.5 करोडपेक्षा जास्त आहे आणि अप टू 5 करोड आहे तर 2 डिजिट रिक्वायर्ड आहेत. 2 डिजिट रिक्वायर्ड आहेत आणि जर ग्रेटर दॅन 5 करोड्स असतील तर मग 4 डिजिट रिक्वायर आहेत. 4 डिजिट बस याप्रमाणे त्यांनी व्यवस्था दिलेली आहे HSNची आपल्याला सुरुवात तर करायची आहे पण एकदम आपण सगळ्यांवरती 8 डिजिट टाका म्हणून फोर्स करू शकत नाही कारण की आत्तापर्यंत तशी प्रॅक्टिस नव्हती. त्यामुळे मग ती प्रॅक्टिस थोडी हळूहळू का होईना आपण 2 डिजिट दिले तर पुढे मग आपण ह्या नोटिफिकेशनला जो काय पॉवर होती जी आपण दिली होती त्याच पॉवरप्रमाणे ते ही नोटिफिकेशन विड्रॉ करतील. विड्रॉ केल्यानंतर मग सगळ्यांना 8 डिजिट टाकावे लागतील. मे बी पुढे जाऊन सगळेच कम्प्युटर बिलिंग जेव्हा करायला लागतील अशी वेळ जेव्हा येईल त्यावेळेस मग तो 8 डिजिट टाकणं वापरणं सोपं होईल. तुम्ही जेव्हा इनवॉइस ॲन्युअली बनवता तेव्हा तुम्हाला HSN बघून टाकावं लागतो आणि जर तुमच्याकडे जर का 30, 40, 100, 200 ॲटम असतील तर एवढ्या सगळ्याची तुम्हाला यादी ठेवायला लागेल मॅन्युअली इनवॉइस बनवताना. मग हे अशक्य आहे, हे पॉसिबल नाही. त्यामुळे मग छोट्या व्यापाऱ्यांकरता अप टू 1.5 करोड टर्नओव्हर असेल तर HSN न टाकण्याची त्यांना सुविधा किंवा त्यांना एक रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे आणि बाकी अप टू 1.5 करोड टू 5 करोड 2 डिजिट आणि ग्रेटर दॅन
5 करोड करता 4 डिजिट आहे. 8 डिजिटची सक्ती नाही आहे, कंपल्शन नाही आहे. 8 डिजिट तुम्ही टाकलं, तुमच्याकडे आहे, तुम्ही टाकू शकता. अदरवाईज लॉप्रमाणे तुम्हाला मॅक्झिमम 4 डिजिट इथे रिक्वायर्ड आहे. आता हा एक सॅम्पल आहे, म्हणजे असं काही फॉर्मॅट दिलेलं नाही आहे. आता एक अशा प्रकारचा इनवॉइस असू शकतो, जे काही नियम दिले आहे त्याप्रमाणे असं असू शकतो. बघा, कंपनीचं नाव आहे. आता तुम्ही म्हणाल की मग त्यात कंपनीचा लोगो टाका, असं म्हटलेलं नाही आहे. तुम्हाला काय टाकणं गरजेचं आहे हे दिलेलं आहे. तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता. जसं तुम्ही त्यात द्याल की जर का चेक रिटर्न आला किंवा वेळेचं पेमेंट आलं नाही तर मग तुम्हाला पेनल्टी लागेल, फाईन लागेल. हे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्यावरती प्रिंट करू शकता. चुकबुल द्यावी घ्यावी, पण तो दिलेलं असं काही बस अशा, किंवा एखादा म्हणून आपल्या कुलदेवतेचं किंवा आपल्या इष्टदेवतेचं नाव टाकतो बिलावरती, हे सगळं तुम्ही टाकू शकता. हे तुम्हाला टाकायला बंदी नाही आहे. हे डिसअलाव केलेलं नाही की कुठल्याही व्यक्तीने त्या ह्याच्या इन्व्हॉइसमध्ये त्याचा कुठली देवता किंवा धर्माचं प्रदर्शन होईल असं काय टाकू नये, असं कुठे म्हटलेलं नाही. काय टाकावं दिलं आहे, काय एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे ते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तिथे ठेवू शकता. कोण तिथे ओम साईराम टाकतं, कोण आपला लोगो टाकतं, वेगवेगळ्या कंपन्यांचे लोगो असतात, त्याप्रमाणे दिलेलं आहे. जसं एक तेवढं क्लिअर व्हावं म्हणून मी एक फॉर्मॅट दिला की या प्रकारे असेल तुमचा इन्व्हॉइस किंवा या प्रकारे असेल. हा ब्लँक दाखवला, इकडे अमाऊंट काय भरून दाखवला की या प्रकारे आहे. आता इथे बघा, आपण प्रोव्हिजन बघितली, त्या प्रोव्हिजनप्रमाणे काय दिलं आहे, बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन सप्लाईंग टॅक्सेबल गुड्स शॅल बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स किंवा डिलिव्हरी ऑफ गुड्स काय करायला पाहिजे, इश्यू टॅक्स इन्व्हॉइस. त्याप्रमाणे खाली एक्झाम्पल आहे की ऋतू मॅन्युफॅक्चरर्स दिल्ली सप्लायज गुड्स टू प्रकार इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी in Delhi on 23rd September. हे ट्रान्झॅक्शन आहे. 23rd सप्टेंबरला जर का गुड्स रिमूव्ह झाले, ते गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी इन दिल्ली ऑन 23rd सप्टेंबर. त्यांनी इन्व्हॉइस कधी बनवावा, त्यांनी इन्व्हॉइस कधी बनवायला पाहिजे, ऋतू मॅन्युफॅक्चरर्स नीड्स टू इश्यू अ टॅक्स इन्व्हॉइस ऑन ऑर बिफोर 23rd सप्टेंबर. सपोज त्यांनी 21st इन्व्हॉइस इश्यू केला, काही प्रॉब्लेम नाही, पण 23rd नंतर करू शकत नाही. म्हणजे नंतर केला तर तो मग रूलमध्ये बसत नाही, तो मग या प्रोव्हिजनमध्ये बसत नाही. तुम्हाला जे काय इकडे तरतूद केलेली आहे त्या तरतुदीप्रमाणे तुम्ही रिमूव्हलच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. आणि लास्ट मोमेंट काय, ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स. इथे क्लिअर हे व्हायला पाहिजे की तुम्ही सप्लायर कसा गुड्स टॅक्सेबल आहेत, तर टॅक्सेबल गुड्सचे तुम्ही सप्लायर आहात, तर तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स इन्व्हॉइस इश्यू करताय. नेक्स्ट पॉईंट, आता आपण जो इन्व्हॉइसचा फॉर्मॅट बघितला त्या फॉर्मॅटप्रमाणे जी प्रोव्हिजन बघितली त्यातले काय, आता ICAI मटेरियलमधले काय केस स्टडीज घेतले. Sultan Industries Limited, Delhi, entered into a contract with Prakash Entrepreneurs, Delhi, for supply of spare parts of a machine on 7th September. The spare parts were to be delivered on 30th September. Sultan Industries Limited removed the finished spare parts from its factory on 29th September. Determine the date by which invoice must be issued by Sultan Industries Limited under GST law. क्वेश्चन क्लिअर, ट्रान्झॅक्शन समजून घ्या. ट्रान्झॅक्शन काय की कॉन्ट्रॅक्ट तुम्ही कधी करताय, 7 सप्टेंबरला. कॉन्ट्रॅक्ट ही वेगळी गोष्ट आहे, पेमेंट ही वेगळी गोष्ट आहे. आपली प्रोव्हिजन कशाबद्दल आहे, रिमूव्हल कधी होते, रिमूव्हल कधी होते गुड्सचं की द फिनिश प्रोडक्ट्स फिनिश स्पेअर्स पार्ट्स फ्रॉम इट्स फॅक्टरी ऑन 29 सप्टेंबर. डिटरमाइन द डेट बाय विच इन्व्हॉइस मस्ट बी इश्यूड. As per the provision of Section 31, invoice shall be issued before or at the time of removal of goods or supply to the recipient, where the supply involves movement of goods. Accordingly, in the given case, the invoice must be issued on or before 29 September. म्हणजे इथे तुम्ही डिलिव्हरी 30th करता, तुम्ही तिथनं रिमूव्हल कधी केले, 29th. म्हणजे तुम्ही मे बी ते रिमूव्हल केल्यानंतर
ट्रान्सपोर्टरकडे दिले असतील, एजंटकडे दिले असतील आणि मग ते डिलिव्हर होतील 30 तारखेला वॉटेवर. पण रिमूव्हची जी प्रोसेस आहे तुमची ती झाली कधी 29ला. मग त्याच्या ऑन ऑर बिफोर त्याचा इनवॉइस इश्यू झाला पाहिजे. आता याचबरोबर पण एक मग मी सांगितलं तुम्हाला की सेल कशा प्रकारे होतो की तुम्हाला आम्ही गुड देतो आहे पण तुम्ही ते ॲप्रूव्ह करा. तुम्हाला पाहिजे तुम्ही ठेवा. ॲप्रुव्हल झालं, सेल झाले, नाही झाले तर आम्ही रिटर्न घेऊ. तर ह्या वेगळ्या केसमध्ये कशा प्रकारे मग आता ही जी काय प्रोव्हिजन आहे ही याला ॲप्लिकेबल होत नाही ना. मग ह्याला कशा प्रकारे होईल? मग ह्याला काय दिलं आहे, नॉर्थ ईस्ट स्टँडिंग, ह्याचा सबसेक्शन 7 आहे. नॉर्थ ईस्ट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1मध्ये काही दिलं असलं तरी ह्या प्रकारच्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये काय करायचं हे इकडे दिलेलं आहे. वेअर द गुड्स बिंग सेंट ऑर टेकन ऑन अप्रुव्हल फॉर सेल ऑर रिटर्न आर रिमूव्ड बिफोर द सप्लाय टेक्स प्लेस द इनवॉइस शॅल बी इशूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय. एक जर आणि किंवा ऑर 6 months फ्रॉम द डेट ऑफ रिमूव्हल, विच एव्हरी झाली आहे अगोदर काय ह्या प्रकारे येईल. सेल ऑर रिटर्न सप्लाईज बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विदिन 6 months फ्रॉम द रिमूव्हल. जर त्याने तुम्हाला 6 महिने रिटर्न नाही केले गुड्स, त्याच्यावर त्याने ॲप्रूव्ह केले, मग तुम्ही काय करा, इनवॉइस इश्यू करा. आता एक्सपोर्ट होतं. आता आणखीन वेगळी परिस्थिती आहे की एक्सपोर्ट होतं. आता एक्सपोर्टमध्ये एकतर तुमच्याकडे तुम्ही टॅक्स लावून एक्सपोर्ट करता किंवा तुमच्याकडे LUT किंवा बॉन्ड असेल तर तुम्ही तिकडे LUT नंबर टाकला तर विदाऊट पेमेंट ऑफ GST सप्लाय होतो. त्याकरता दिलेलं आहे की कशा प्रकारे इनवॉइस बनवायचं. आता आपण जेव्हा टॅलीमध्ये इनवॉइस बनवू त्यावेळेस तुम्हाला तिकडे विचारलं जाईल की तुमचा नेचर ऑफ सप्लाय कसा आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही द्याल की हा तुमचा एक्सपोर्ट आहे किंवा तुमचा स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये सप्लाय आहे. मग त्या केसमध्ये तुम्हाला पेमेंट का विदाऊट पेमेंट ऑफ GST करायचं आहे. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेजमध्ये किंवा एक्सपोर्ट करता तेव्हा IGST लागतो, हा इंटरस्टेट सप्लाय. मग त्याप्रमाणे टॅक्स इनवॉइसमध्ये अशा प्रकारे हेडिंग आलं पाहिजे. वर तुम्ही प्रोव्हिजन वाचाल त्या प्रोव्हिजनमध्ये वाचल्यावर तुम्हाला हेच येईल तिकडे की त्याच्यामध्ये टॅक्स इनवॉइस हेडिंग येईल, त्याच्या खाली हे आलं पाहिजे की सप्लाय मीन्ट फॉर एक्सपोर्ट, सप्लाय टू स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट और सेल डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन्स अंडर बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IGST. आणि ते विदाउट पेमेंट ऑफ IGST आहे ते खाली तुम्हाला LUT बॉन्ड नंबर जो असेल तो टाकायला लागेल आणि त्याची व्हॅलिडिटी असते. ती व्हॅलिडिटी तुम्ही त्याला अप्लाय केलं आहे, तुमच्याकडे LUTचा जो नंबर आहे तिथे तुम्हाला व्हॅलिडिटी किती आहे, काय पिरियड आहे. समजा मी 1/4 ते 31/3 घेतला जातो. समजा मी आत्ता जर का ॲप्लिकेशन दिलं तर मला ॲप्लिकेशन केल्यापासून ते 31 मार्चपर्यंतच त्याची व्हॅलिडिटी असते. परत मला 31 मार्चनंतर पुन्हा एकदा ॲप्लिकेशन द्यावं लागतं. त्यामुळे त्याला एक जो पिरियड आहे तुमच्या त्या नंबरचा, तुम्ही जो नंबर टाकताय त्या नंबरप्रमाणे तुम्हाला जे काय त्यांनी ऑथॉरिटी दिलेली आहे तो नंबर आणि ती डेट ही त्यामध्ये आली पाहिजे. हे एक्सपोर्ट ऑफ गुड्ससाठी इन केस ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स तुम्हाला तिसरा प्रोव्हिजो रूल 46चा बघावं लागेल आणि त्यामध्ये या प्रकारे दिलेलं आहे. आता इनवॉइस कोण इश्यू करतो, सप्लायर. कोण इनवॉइस रिसीव्ह करतो, रिसिपियंट. याच्यामध्ये काय डिटेल्स पाहिजेत, काय डिटेल्स, हे महत्त्वाचं काय आहे, कारण की ज्यावेळेस तुमचा सप्लायर तुम्हाला इनवॉइस इश्यू करतो तेव्हा तो जो इनवॉइस आहे तो त्याच्या रिटर्नमध्ये, त्याच्या आउटवर्ड सप्लायमध्ये, त्याच्या GSTR 1मध्ये डिस्क्लोज करत असतो. तिकडे तो ती माहिती देत असतो आणि त्यानंतर तुमच्या GSTच्या पोर्टलला तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला 2A हा रिपोर्ट मिळतो आणि त्या 2A या रिपोर्टमध्ये तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असतं की तुमच्या सप्लायरनी तो इनवॉइस जो आहे तो अपलोड केला आहे की नाही. तुमच्याकडे जो इनवॉइस नंबर आहे, जी डेट आहे, जी अमाऊंट आहे टॅक्सची, ती सगळी तुम्हाला मॅचिंग करायची असते. हे मॅचिंग करण्याकरता तुम्हाला 2A हा फॉर्म आहे, हा रिपोर्ट आहे तो तुम्हाला बघायचा असतो. त्यामुळे सप्लायरनी दिलेला इनवॉइस आणि रिसिपियंटनी घेतलेला इनवॉइस याचं मॅचिंग हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर तुमचा ITC, रिसिपियंटचा ITC फायनल होत असतो. त्यामुळे हा जे महत्त्व आहे ते सगळं समजून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर पुढच्या प्रोव्हिजन आता आहे ती सर्व्हिसची प्रोव्हिजन. पुढची सबसेक्शन 2 हा सर्व्हिस करतात.
आता तुम्ही म्हणाल की जे काय टॅक्स जे काय तुमच्या टॅक्सेबल्स आपल्या गुड्सला होतं सर्व्हिसमध्ये काय वेगळं असेल, सर्व्हिसमध्ये काय वेगळं असेल, तर तेच बघायचं आपल्याला की सर्व्हिसमध्ये काय वेगळं आहे. बघा आता काय वेगळं वाटतं तुम्हाला. रजिस्टर पर्सन सप्लाय, इथे पण रजिस्टर पर्सन आहे, टॅक्सेबल गुड्स होतं, इकडे टॅक्सेबल सर्व्हिस आहे शॅल. बघा तिकडे काय होतं बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ होतं, इथे काय बिफोर ऑर आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, बिफोर ऑर आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राइब पिरियड इश्यू अ टॅक्स इनवॉइस showing the description, value, tax charge thereon and such other particulars as we prescribe. जे रूल 46 मध्ये आहे ना तेच सगळं टाकायचं आहे, तेच सगळं टाकायचं आहे. फक्त इनवॉइस इश्यू कधी करावा, बिफोर गुड्सला पण होतं पण इथे आफ्टर पण आहे. गुड्सच्या केसमध्ये तुम्हाला आफ्टर अलाउड नाही आहे, सर्व्हिसच्या केसमध्ये तुम्हाला आफ्टर, पण तो जो कालावधी आहे, जो पिरियड आहे तो रूल्समध्ये कळेल तुम्हाला, तो रूल्समध्ये प्रिस्क्राईब होईल. ते दिवस किती आहेत की त्या किती दिवसामध्ये तुम्ही इनवॉइस इश्यू केला पाहिजे. प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस, आफ्टर द प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिस बट विदिन अ प्रिस्क्राईब पिरियड. आफ्टर म्हणजे कधी करा असं नाही, नंतर तुम्ही करायचं आहे पण तुम्हाला पिरियड दिला सांगितलं जाईल त्याप्रमाणे करायचं आहे. आता तो जो पिरियड आहे तो पिरियड त्यांनी 2 कॅटेगरी पाडल्यात. एक म्हणजे ज्या बँकिंग फिनान्शियल बँक आहेत, इन्शुरन्स कंपन्या आहेत, फिनान्स इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकरता 45 डेज आहेत आणि इतर सर्व्हिस प्रोव्हायडरकरता 30 दिवस आहेत, 30 डेज. द इनवॉइस रेफर्ड टू इन रूल 46 इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस शॅल बी इश्यूड विदिन अ पिरियड ऑफ 30 डेज फ्रॉम द डेट ऑफ द सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. आणि खाली दिले प्रोव्हायडेड दॅट, म्हणजे 30 डेज हे सगळ्यांकरता आहे पण त्याला काय अपवाद कोण आहेत तर प्रोव्हायडेड दॅट वेदर द सप्लायर ऑफ सर्व्हिसेस इज ॲन इन्शुरर ऑर अ बँकिंग कंपनी ऑर अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन including a non-banking financial company, the period within which the invoice or any document in lieu thereof is to be issued shall be 45 days from the date of the supply of services. ठीक आहे. फरक तुम्हाला मी जेवढा वेळ घालवला 46 गुड्सचा सांगण्यामध्ये त्याचप्रमाणे सर्व्हिसचा पण आहे. फक्त यातलं वेगळेपण काय आहे की तुम्ही नंतरही इनवॉइस इश्यू करू शकता आणि नंतर तुम्ही जेव्हा इनवॉइस इश्यू कराल तेव्हा तुम्हाला 30 दिवसाचा कालावधी पिरियड दिलेला आहे आणि काही वेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला ज्यामध्ये इन्शुरन्स बँक किंवा बँकिंग कंपनी, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी हे जे 4 प्रकारचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत यांना 45 डेज अलाउड केलेले आहेत. त्या पिरियडमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे इनवॉइस इश्यू केला पाहिजे. बाकीच्यांना इनवॉइस इश्यू करायला लागतो पण ह्या 4 स्पेशल त्यांनी कॅटेगरी बनवली आहे त्याच्यामध्ये त्यांना काय दिलेलं आहे की ऑर एनी डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ टॅक्स इनवॉइस किंवा तुम्ही एनी डॉक्युमेंट इन लिव्ह देअर ऑफ इज टू बी इश्यूड शॅल बी 45 डेज. प्रोव्हायडेड फर्दर दॅट, बघा आता त्याला आणखीन काय दिले बघा. प्रोव्हायडेड फर्दर दॅट ॲन इन्शुरर ऑर अ बँकिंग कंपनी ऑर अ फिनान्शियल इन्स्टिट्यूशन including a non-banking financial company or a telecom operator or any other class of supplier of services as may be notified by the government on the recommendation of the council making taxable supplies of services between distinct person. ते त्यांच्याच ब्रँचला जेव्हा सप्लाय करत असतील त्यासाठी ही प्रोव्हिजन आहे ॲज स्पेसिफाय सेक्शन 25. त्यांच्याच ब्रँचला त्यांनी जर सर्व्हिस दिली असेल तर मे इश्यू द इनवॉइस बिफोर ऑर ॲट द टाइम such supplier record the same in his books of account or before the expiry of the quarter during which the supply was made. आता आपल्याला इथे क्वार्टरचा अर्थ क्लिअर आहे की मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर, बस क्वार्टर जेव्हा एंड होतं तेव्हा तुम्ही एंड ऑफ द क्वार्टर काय करा ते रेकॉर्ड करा. आता आपण ह्यात काय बघितलं टाईम लिमिट 30 डेज आहे आणि टाईम लिमिट 45 डेज कोणाकरता आहे इन्शुरन्स, बँक, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन यांच्याकरता 45 डेज आहे. आणि स्पेशल प्रोव्हिजन्स आता बघितले आपण डिस्टिंक्ट पर्सन करता ही पण इन्शुरर, बँक, टेलिकॉम ऑपरेटर्स यांच्याकरता आहे. म्हणजे आपण जे काय रूल 46 बघितला
त्याप्रमाणे रूल 47मध्ये काय फरक आहे आणि त्याच्यामधले जे प्रोव्हिजो आहेत ते प्रोव्हिजो आपण आता क्लिअर करून घेतले. त्याचं एक्झाम्पल आहे, रितू मॅन्युफॅक्चरर दिल्ली सप्लायज गुड्स टू प्रखर इलेक्ट्रॉनिक्स हरियाणा. द गुड्स वेअर रिमूव्ड फ्रॉम इट्स फॅक्टरी इन दिल्ली ऑन 23rd September. रितू मॅन्युफॅक्चरर्स नीड टू इश्यू अ टॅक्स इनवॉइस ऑन ऑर बिफोर 23rd September. आता दुसरी ही झाली गुड्सच्या केसमध्ये. आता दुसरं एक्झाम्पल आहे कटियानी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड. कटियानी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड प्रोवाइड्स सिक्युरिटी सर्व्हिसेस to Royal Jewellers for their jewelry exhibition to be organized on 5th October. आता कटियानी सिक्युरिटी सर्व्हिसेस लिमिटेड नीड टू इश्यू टॅक्स इनवॉइस within 30 days of supply of security services, that is on or before 4th November. एक्झिबिशन कधी आहे? 5th October. ज्यावेळेस ना सर्व्हिस द्यायची मग इनवॉइस त्यांनी कधीपर्यंत रेज केला पाहिजे. बिफोर केला तर काय अडचण नाही आहे, पण नंतर कधीपर्यंत करू शकतात? विदिन 30 days बस. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात राहाव्या. म्हणून मग आता हे दोन्ही प्रोव्हिजन झाल्यानंतर, दोन्ही सेक्शन झाल्यानंतर हे दोन एक्झाम्पल दिलेत, गुड्सची आणि सर्व्हिस. आता परत यात हे आपण समराईज केलं आहे. हे जे काय दोन बघितले रूल 46, 47 ते इकडे समराईज केलेले आहेत. इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स, इन केस ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. इनवॉइस कधी इश्यू करायचा त्याची प्रोव्हिजन आणि सर्व्हिसच्या केसमध्ये प्रोव्हिजन, यातला फरक तुम्हाला समोरासमोर डिफरन्शिएट करता येतो आणि त्याचे जे प्रोव्हिजो आहेत ते पण तुम्हाला एका कॉम्पॅक्ट फॉर्मॅटमध्ये दिलेले आहे. मेमराईज होण्याकरता हा एक मेमरी चार्ट आहे, बस बाकी काही नाही. चार्टमुळे काय होतं, तुम्हाला मेमराईज करणं सोपं होतं. आता आपण गुड्स आणि सर्व्हिसेस बद्दल बघितलं की टॅक्सेबल सप्लाय गुड्सचं आहे. मग गुड्समध्ये तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये तुम्हाला सबसेक्शन 2 होते. त्यात तुम्हाला 2 गोष्टी होत्या, 2 पॉईंट होते. तर ते कशा प्रकारचे होते? इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स आणि नो मुवमेंट ऑफ गुड्स. इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स ॲट द टाईम ऑफ रिमूव्हल आणि नो मुवमेंट ऑफ गुड्समध्ये ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी किंवा तुम्ही कलेक्शन ऑफ गुड्स ज्यावेळेला होईल त्यावेळेस. ह्या 2 केस त्यामध्ये बघितल्या. आणि आपण एक सबसेक्शन 7 बघितला, सेल ऑर रिटर्न सप्लाईज. त्यामध्ये काय बघितलं? बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ सप्लाय ऑर विदिन 6 months फ्रॉम द रिमूव्हल विच एव्हर इज अर्लियर. इनवॉइस कधी इश्यू करायचा? हे गुड्सच्या केसमध्ये तुम्हाला 3 केस येतील. एक इन्व्हॉल्विंग मुवमेंट ऑफ गुड्स किंवा नो मुवमेंट ऑफ गुड्स किंवा सेल ऑर रिटर्न सप्लाईज. आणि सर्व्हिसच्या केसमध्ये विदिन 30 days आणि इन्शुरन्स बँकिंग कंपनीला 45 days. आता ज्यावेळेस तुम्ही इनवॉइस बनवता त्यावेळेस तुम्हाला मॅनर ऑफ इश्यूइंग इनवॉइस हा रूल 48मध्ये आहे. मॅनर ऑफ इश्यूइंग इनवॉइस अशा करता आहे की तुम्ही ज्यावेळेस इनवॉइस बनवता त्यावेळेस तुम्ही सप्लायर आहात, तुम्ही रिसिपियंटला इनवॉइस दिला आणि मग तुम्हाला सांगितलं इनवॉइस बनवा, तुम्ही इनवॉइस बनवला. आता तुम्ही इनवॉइस बनवल्यानंतर ज्यावेळेस तुमच्याकडे काही गव्हर्नमेंटची इन्क्वायरी होईल, इन्स्पेक्शन होईल आणि तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही काय सप्लाय केला तो ते इनवॉइस दाखवा. तर तुम्ही काय बोलाल? कसला इनवॉइस? इनवॉइस तर आम्ही ठेवत नाही. इनवॉइस आम्ही माल पाठवला, इनवॉइस पाठवला गेला रिसिपियंटकडे. कसला इनवॉइस? जा रिसिपियंटला जाऊन विचारा आम्ही सप्लाय केला की नाही. आमच्याकडे फक्त पेमेंट आलेल्या बँकेमध्ये त्याची एंट्री आहे. कारण की तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं की तुम्ही तुमच्याकडे एक कॉपी ठेवा. कोणी सांगितलं तो कॉपी ठेवा म्हणून हे रूल 48 आहे. रूल 48 तुम्हाला हे सांगतो, द इनवॉइस शॅल बी प्रिपेअर्ड इन ट्रिप्लिकेट. जर तुम्ही सप्लाय गुड्सचा करत असाल तर तुम्ही 3 कॉपीज ठेवा. ओरिजिनल कॉपी फॉर रिसिपियंट, डुप्लिकेट कॉपी त्यावरती लिहा डुप्लिकेट, त्यावरती मार्किंग पाहिजे, त्यात शब्द पाहिजे की ओरिजिनल, डुप्लिकेट, ट्रिप्लिकेट. ओरिजिनल फॉर रिसिपियंट, डुप्लिकेट फॉर ट्रान्सपोर्टर आणि ट्रिप्लिकेट कॉपी फॉर सप्लायर. बस तुमच्याकडे 3री कॉपी पाहिजे. आणि इन केस ऑफ सर्व्हिस 2च कॉपी येतील, कारण सर्व्हिस काय ट्रान्सपोर्ट होत नाही, 2च कॉपी होतील. एक ओरिजिनल कॉपी रिसिपियंट करता आणि डुप्लिकेट कॉपी सप्लायर करता. तुम्ही जे इनवॉइस इश्यू केलेत त्याची कॉपी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे, हे तुम्हाला रूल 48 सांगतो.
इथपर्यंत क्लिअर आहे. इनवॉईसचं महत्त्व काय की सगळे हे इनवॉईस तुम्हाला GST पोर्टलला अपलोड करायचे. GSTR 1मध्ये डिटेल्स ऑफ आउटवर्ड सप्लाईज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे तुम्हाला GSTR 1मध्ये अपलोड करावं लागतं. त्यामुळे त्याचा सिरियल नंबर, त्याचा डेट, पिरियड हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्याला नंतर मग मॅचिंग करता. सप्लायर आणि रिसिपियंट हे त्या इनवॉईसचं मॅचिंग करतात. त्यामुळे मग एवढ्या प्रकारचं महत्त्व आहे. इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ओरिजिनल कॉपी, डुप्लिकेट कॉपी, ट्रिप्लिकेट कॉपी. इन केस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस ओरिजिनल कॉपी आणि डुप्लिकेट. ट्रिप्लिकेटचा प्रश्न येत नाही. आता आपण काय बघितलं, आपण फक्त याच्यामधलं आता सेक्शन 31 सबसेक्शन 1 आणि 31मधला सबसेक्शन 2 हे दोनच बघितले. म्हणजे त्याचं जे महत्त्व आहे त्याचं महत्त्व लक्षात घेता त्याला एवढा वेळ आपल्याला देणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला एवढा वेळ दिला आपण. आता दुसऱ्या पुढे आहे कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स आणि कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आणि इन केस गुड्स ऑफ सेट ॲप्रुव्हल बघितलं आपण. म्हणजे आपण एक 3 सेक्शन बघितले. आपले होता हे 3 झाले, 31(1), 31(2) आणि 31(7). म्हणजे 31(1)च्या संदर्भात अपोजिट 31(7) होता की बिफोर सप्लाय तुम्ही डिस्पॅच रिमूव्हल तुम्ही जेव्हा करता ॲक्च्युली तेव्हा तुम्ही इनवॉइस इश्यू करत नाही, कारण की त्याची सेल होण्याची पद्धतच वेगळी आहे. म्हणून त्याच्याकरता अपवादात्मक परिस्थिती असल्याकारणाने त्याचा इनवॉइस कधी इश्यू करायचा त्याची वेगळी प्रोव्हिजन त्यामध्ये होती. त्यामुळे ती पण लक्षात यावी किंवा ती पण कळावी म्हणून मग 31(1) बरोबरच 31 सबसेक्शन 7 पण आपण कवर केला. आपण तीन सबसेक्शन कवर केलेले आहेत. सबसेक्शन 1, सबसेक्शन 2 आणि सबसेक्शन 7 ऑफ सेक्शन 31. आता बघूया आपण सबसेक्शन 4. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता हा कशाबद्दल आहे तर कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सबद्दल आहे. आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सची डेफिनेशन क्लॉज 32 सेक्शन 2मध्ये दिलेली आहे. ती पहिली बघूया आपण की काय दिले, की कशाला म्हणायचं कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स कशाला म्हणायचं. कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स विच इज प्रोव्हाइडेड ऑर ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस पाठवत असाल किंवा 2 दिवसांनी पाठवलं मग परत 3 दिवसांनी म्हणजे 4 दिवसांनी. म्हणजे असं एकतर तुम्ही जर का फिक्स पिरियड ठेवला तर त्याला आपण कंटिन्युअस म्हणतो. पण तसं नाही आहे, आपण टप्प्याटप्प्याने पाठवतो. तर पहिला टप्पा काय 2 दिवसांनी, दुसरा टप्पा कधी 3 दिवसांनी, परत मग 1 दिवसांनी, कशा प्रकारे असेल. पण वारंवार त्या फ्रिक्वेन्सी रिपीट होते त्यावेळेस त्याला आपण रिकरंट म्हणतो. कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट वेदर ऑर नॉट बाय मीन्स ऑफ वायर. हे तुमचं ते सप्लाय करण्याचं माध्यम वायर असो, केबल असो, पाईपलाईन असो ऑर अदर कंड्यूट अँड फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर ऑर पिरियडिक बेसिस. आता तुम्ही जेव्हा सप्लाय कराल तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे तर तुम्ही तिथं ठरेल किंवा दर महिन्याला एक स्टेटमेंट द्या किंवा दर वीकला एक स्टेटमेंट द्या किंवा मंथली एक तुम्हाला इनवॉइस पाठवू. ओके, फॉर विच सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन अ रेग्युलर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण मंथली तुम्हाला मी एक देईन किंवा ऑन अ पिरियडिक बेसिस अँड इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच गुड्स ॲज द गव्हर्नमेंट मे सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज इट मे बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय. आता हे दिलेलं आहे, गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढून आणखीन काही गोष्टी देऊ शकतात त्याकरता पुढचा ऑप्शन आहे. बस आपल्याला इथपर्यंत समजून घ्यायचं आहे की पिरियडिक बेसिस तुम्ही गुड्स कंटिन्युअसली किंवा रिपीटवरती पाठवता अंडर अ कॉन्ट्रॅक्ट वायरद्वारे, केबलद्वारे, पाईपलाईनद्वारे, आधार कंटेंट आणि फॉर विच द सप्लायर इनवॉइसेस द रिसिपियंट ऑन द रेग्युलर बेसिस ऑर पिरियडिक बेसिस. दॅट्स ऑल. याला म्हणायचं काय कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स. आता या केसमध्ये कशा प्रकारे टॅक्स इनवॉइस बनवायला पाहिजे हे दिलेलं आहे. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स वेअर सक्सेसिव्ह स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स or successive payment are involved, the invoice shall be issued before or at the time each such statement is issued or as the case may be each such payment is received. आता समजा एखादा बिल्डर आहे तो बिल्डिंग बांधतो आहे आणि त्याला काय सिमेंटची गरज लागते तर त्याचा सप्लाय जो आहे तो कंटिन्युअसली ऑर रिकरंट बेसिस आहे. किंवा एखादी कंपनी एखादं प्रोडक्शन करते त्यांना गॅस लागतो
त्यांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होतो किंवा त्यांना केबलद्वारे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते. एक कंपनी इलेक्ट्रिसिटी बनवते, जनरेट करते आणि दुसरी कंपनीला ती लागते. तर ह्या प्रकारे ती वायरमधनं जाईल, केबलमधनं जाईल, पाईपलाईनमधनं जाईल आणि मग ते सगळं वापर किती होईल काय माहिती नाही ना. तो किती वापर होतो आहे, किती जातो आहे याची काही असं परफेक्ट काय नाही आहे. मग ज्यावेळेस ते अशा प्रकारे कंटिन्युअसली वापरलं जाते, त्याचं मागणी होते कंटिन्युअसली किंवा रिकरंट बेसिसवरती, तेव्हा त्याचं एक स्टेटमेंट दिलं जाईल किंवा त्याचं पेमेंट केलं जाईल. तर त्याच्या बेसवरती कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्सच्या केसमध्ये जे सक्सेसफुल स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स आहे किंवा सक्सेसफुल पेमेंट आहे, त्यावेळेस द इनवॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम ऑफ ईच सच स्टेटमेंट इज इश्यूड किंवा पेमेंट इज रिसिव्ड, या बेसिसवरती त्याचा इनवॉइस रेज करायला पाहिजे किंवा इनवॉइस इश्यू करायला पाहिजे. असं तुम्हाला सबसेक्शन 4मध्ये जे काय त्यांनी प्रोव्हिजन बनवले तुम्हाला सांगते. सेम आता कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. तुम्हाला सबसेक्शन क्लॉज 33 आहे सेक्शन 2मध्ये. कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मीन्स अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस विच इज प्रोव्हाइडेड or agreed to be provided continuously or on recurrent basis under a contract. ते इथे थोडंसं वर्डिंग गुड्सपेक्षा थोडंसं वेगळं असं आहे की फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 months. ही कंडिशन आहे की फॉर अ पिरियड एक्सिडिंग 3 months विथ पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स अँड इन्क्लूड्स सप्लाय ऑफ सच सर्व्हिसेस ॲज द गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. ते त्या प्रकारे ते पुढचं आहे. गव्हर्नमेंट नोटिफाय करत नाही तर जे आत्ता आपल्याला फिक्स माहिती आहे त्याप्रमाणे कंटिन्युअसली रिकरंट बेसवर तुम्ही अंडर अ कॉन्ट्रॅक्ट सर्व्हिस देत आहे आणि ती सर्व्हिस 3 महिन्याहून जास्त कालावधीकरता आहे विथ पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स आहे, त्यावेळेस त्या सर्व्हिसला आपण कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसच्या स्कोपमध्ये येईल. ती तुम्ही समजा घराला पेंटिंगचं किंवा तुमच्या बंगल्याला पेंटिंगचं काम दिलं आणि तुम्ही म्हणाल कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, ते काम 2 महिन्यात संपणार आहे, 3 महिन्याच्या आत संपणार आहे, ते एक्सिडिंग 3 months होत नाही आहे, तर ते कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही आहे. बस त्याच्या म्हणजे लोक अशा त्याचा गैरफायदा घेऊ नये कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसच्या क्लॉजचा, म्हणून तिकडे स्पेसिफिकली दिलं आहे की 3 months. आता याची काय प्रोव्हिजन आहे, कशा प्रकारे टॅक्स इनवॉइस कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये इश्यू केला जाईल. मग ह्यात त्यांनी कशा प्रकारे दिले बघा, त्यात 3 क्लॉज दिलेत की सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ क्लॉजेस D of subsection 3 in case of continuous supply of services where the due date of payment is ascertainable from the contract. आहे का बघायला पाहिजे. where the due date of payment is ascertainable from the contract the invoice shall be issued on or before the due date of payment. की तुम्हाला प्रत्येक 5 तारखेला पेमेंट देणार आम्ही, पेमेंट 5 तारखेला करायचं आहे, तर 5 तारखेच्या अगोदर काय करा, इनवॉइस इश्यू करा. आता तुम्ही मोबाईल यूज करता, मोबाईल तुमचं जर का बिलिंग असेल तर तुमचं कशा प्रकारे तुम्ही काउंट कशा प्रकारे होतं. समजा माझं 7 तारीख ते 7 तारीख काउंट होतं आणि मला पेमेंट कधी करायचं आहे, जर पेमेंट मला करायचं आहे त्याचं 22 तारखेला, तर 7 ते 7 त्यांनी काउंट केल्यानंतर समजा मला 22 नाही, मला नेक्स्ट 7पर्यंत पेमेंट करायचं आहे, तर 7च्या अगोदर ते मला इनवॉइस इश्यू करतील आणि मला सांगतील. म्हणजे मला काहीतरी 15 दिवस अगोदर ते इनवॉइस आला पाहिजे की तुम्ही पेमेंट कधी करायचं आहे, म्हणजे मला 1 वीक 2 वीक पेमेंट करायला मिळाले पाहिजेत. मग या हिशोबाने पहिले कळलेलं पाहिजे की मी सर्व्हिस यूज किती केली. इथे तुम्हाला इनवॉइस बिफोर रेज करणं पॉसिबलच नाही ना. एखादा व्यक्ती ज्यावेळेस SMS करेल, कॉल करेल, त्याप्रमाणे त्याला बिलिंग करायचं आहे टेलिकॉम कंपनीला. मग टेलिकॉम कंपनी एक पिरियड देईल की तुम्ही आता या 7 तारखेला आम्ही तुम्हाला कनेक्शन दिलं आहे, तर तुम्ही 7 तारीख ते नेक्स्ट 6 तारीख जेवढे कॉल किंवा SMS कराल किंवा अजून काही सर्व्हिसेस वापराल डेटा वगैरे, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला जो काय आमचे चार्जेस आहेत त्याप्रमाणे बिलिंग करू आणि मग ते तुम्ही आम्हाला पेमेंट करायचं आहे. हे ॲग्रीमेंट आहे त्यांच्या रिसिपेंटचं आणि टेलिकॉम ऑपरेटर कंपनी सप्लायरचं. पण आपली प्रोव्हिजन काय सांगते सबसेक्शन 5 प्रमाणे की पेमेंट कधी येतं, पेमेंट डेट मला माहिती आहे की माझे पेमेंट डेट समजा ह्या महिन्यात मी हे काय यूज करीन ते मला 30 तारीख माझी लास्ट डेट असते. माझ्या बिलाला या महिन्याच्या 7पर्यंत मी जेवढा
6पर्यंत जेवढं काय वापरलं आहे त्याचं मला इन्व्हॉइस येईल आणि मला 30च्या आतमध्ये काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. तर मग त्याचा इन्व्हॉइस कधी बनला पाहिजे, तर त्याच्या अगोदर बनला पाहिजे, कारण पेमेंट डेट फिक्स आहे. इथे असर्टेनेबल आहे, वेअर ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल. फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट. पण ही केस नाही आहे, वेगळी केस आहे. वेअर द ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड बिफोर ऑर ॲट द टाईम वेन सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ह द पेमेंट. पेमेंट जेव्हा तो रिसीव्ह करतो त्याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू करा. वेअर द पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ इव्हेंट, इव्हेंट कंप्लीट होईल तेव्हा पेमेंट, द इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. म्हणजे जर तुम्ही त्याला दिलं आहे की पेंटिंगचं काम पूर्ण कर मग पेमेंट मिळेल. म्हणजे इथे काय केलेलं आहे, इव्हेंट कशाबद्दल आहे की 3 महिन्यात तुम्ही काम पूर्ण करायचं, किंवा 3 महिन्यात त्यांनी काम पूर्ण केलं तर मग त्या डेटच्या अगोदर इन्व्हॉइस बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट इन्व्हॉइस इश्यू करा. बघा एक्झाम्पल, जान्हवी सिनेमाज एंटर्ड इनटू ॲन ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट विथ PR सर्व्हिसेस लिमिटेड फॉर 1 year फॉर द 1 year एप्रिल टू मार्च. हा पूर्ण वर्षाचा कालावधी आहे. फॉर द एअर कंडिशनर्स फिटेड इन देअर थिएटर्स. ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे एअर कंडिशनचं संदर्भातलं. ॲज पर द कॉन्ट्रॅक्ट पेमेंट फॉर सेड सर्व्हिसेस हॅड टू बी मेड ऑन 7th April. However, जान्हवी सर्व्हिसेस मेड द पेमेंट ऑन 15th April. 7 तारखेला पेमेंट देणार आहे. आता ह्याप्रमाणे पेमेंट 7 तारखेला देण्याचं ॲग्रीमेंट आहे. जसं आता तुम्ही सांगितलेलं असतं की आम्ही रेंटवरती शॉप घेतलं आहे किंवा घर घेतलं आहे, तर पेमेंट कधी करायचं ही आपली डेट फिक्स आहे, ॲग्रीमेंटप्रमाणे डेट फिक्स आहे. पण केव्हा फंड अवेलेबल नसेल तर पेमेंट लेट केलं जाईल. पेमेंट लेट केलं तर तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये असलं तर तुम्ही त्याला लेट चार्जेस पण द्याल. पण इन्व्हॉइस इश्यू कधी करायचा. However, Janhavi Services made the payment on 15th April. Since services provided by PR Services Limited to the Janhavi Cinemas is a continuous supply of services and the due date of payment is ascertainable from the contract, PR Services Limited had to issue a tax invoice on or before such due date. Due date काय तुमची 7th April. बस तुम्हाला पेमेंट कधी मिळतं आहे त्याप्रमाणे इन्व्हॉइस इश्यू नाही होणार. पेमेंट कधी मिळायला पाहिजे, ॲग्रीमेंटप्रमाणे कधी मिळायला पाहिजे. जर ते ॲसर्टेनेबलचा अर्थ तो आहे की ते तुम्हाला ठरवता येतं, मला माहिती आहे, तुम्ही नक्की केलेलं आहे, तर त्या केसमध्ये त्याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू केला पाहिजे. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस आपण बघितल्या 3 केस. वेअर ड्यू डेट ऑफ पेमेंट इज असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, इन्व्हॉइस शॅल बी इश्यूड ऑन ऑर बिफोर द ड्यू डेट ऑफ पेमेंट, किंवा ड्यू डेट ऑफ पेमेंट इज नॉट असर्टेनेबल फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट. त्या केसमध्ये इन्व्हॉइस इश्यू कधी होईल, बिफोर ऑर ॲट द टाईम वेन द सप्लायर ऑफ सर्व्हिस रिसिव्ज द पेमेंट. आणि तिसरं, जर इव्हेंटला लिंक आहे, पेमेंट इज लिंक टू द कम्प्लिशन ऑफ द इव्हेंट अँड इव्हेंट ऑन ऑर बिफोर द डेट ऑफ कम्प्लिशन ऑफ दॅट इव्हेंट. इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ गुड्स अशा प्रकारे इन्व्हॉइस, टॅक्स इन्व्हॉइस इश्यू केला जाईल. आणखी एक एक्झाम्पल आहे, मोठा एक्झाम्पल जरा बघा. MBM केअरटेकर्स, अ रजिस्टर्ड पर्सन, प्रोवाइड्स द सर्व्हिसेस ऑफ रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. पहिले बघावं लागतं की एक्झाम्पल कसलं आहे, मग ते सर्व्हिसचं आहे का गुड्सचं आहे. प्रोवाइड्स द सर्व्हिसेस ऑफ रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल appliances. On April 1, it has entered into an annual maintenance contract with P for its air conditioner and washing machines. As per the terms of contract, maintenance services will be provided on the first day of each quarter of the relevant financial year, and payment for the same will also be due on the date on which service is rendered during the year. It provided the services on April 1, July 1, October 1 and January 1 in accordance with the terms of contract. When should MBM caretakers issue the invoice for the service rendered?
हा याचा क्वेश्चन आहे. या प्रकारे म्हणजे सिच्युएशन काय आहे, सर्व्हिस कुठे दिली जाते. पहिली बघायला लागतं की सर्व्हिस नॉर्मल आहे तर का कंटिन्युअस आहे. मग नॉर्मल आहे किंवा कंटिन्युअस आहे तर सप्लाय कसला आहे, गुड्सचा आहे, सर्व्हिसचा आहे, कंटिन्युअस आहे. हे सगळे तुम्ही जे काय त्याचे कंटेक्स आहेत हे सगळे बघितल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की नक्की यातनं प्रश्न कसला विचारला गेला आहे, सिच्युएशन काय आहे. मग त्याप्रमाणे तुम्ही त्याला उत्तर द्याल की हा जो सप्लाय आहे हा सर्व्हिसेसचा आहे आणि तो कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसेसमध्ये बसतो. मग त्या केसप्रमाणे इनवॉइस सर्व्हिस कधी दिली आहे, कशा प्रकारे दिली आहे, मग तुम्ही त्याचं उत्तर त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. की कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस मीन्स इंटर एरिया सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड कंटिन्युअसली ऑर ऑन रिकरंट बेसिस अंडर अ कॉन्ट्रॅक्ट फॉर अ पिरियड एक्सटेंडिंग 3 months. तसं आहे विथ द पिरियडिक पेमेंट ऑब्लिगेशन्स ते पण आहे. देअरफॉर द गिवन सिच्युएशन इन केस ऑफ कंटिन्युअस सप्लाय ऑफ सर्व्हिस ॲज रिपेअर अँड मेंटेनन्स सर्व्हिस हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय MBM caretakers on a quarterly basis under a contract for a period of 1 year with the obligation for quarterly payment. In terms of Section 31, in case of continuous supply of service where due date of payment is ascertainable from the contract as the given case, invoice shall be issued on or before the due date of payment. Therefore, in the given case, MBM caretakers should issue quarterly invoices on or before सर्व्हिस रेंडर त्यांनी सर्व्हिस प्रोव्हाइड कधी केली तर एप्रिल 1ला, जुलै 1ला, ऑक्टोबर 1ला आणि जानेवारी 1ला. मग त्याच्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. पण उत्तर डायरेक्टली दिलं जात नाही. उत्तर कसं दिलं जातं की कशा प्रकारे असं का, तर मग हे कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस आहे, कशाला म्हणतात कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिस ते दिलं. मग ह्या केसमध्ये कशा प्रकारे त्यांनी केलं आहे ते दिलं. मग सेक्शन 31 काय सांगतो की कंटिन्युअस सप्लाय सर्व्हिसमध्ये काय करायला पाहिजे. मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता ह्या सगळ्या कंटेक्समध्ये मग ह्या केसमध्ये या प्रकारे सर्व्हिस दिली गेली आहे आणि वरील सगळ्या प्रोव्हिजनप्रमाणे त्यांनी मग बिफोर एप्रिल 1, जुलै 1, ऑक्टोबर 1 आणि जानेवारी 1च्या अगोदर इन्व्हॉइस इश्यू करायला पाहिजे. म्हणजे एवढ्या लेवलला आपल्या माइंडमध्ये त्या गोष्टी फिट झाल्या पाहिजे. तेवढ्या लेवलला आपण त्या समजून घेतल्या पाहिजे. वरवर समजून घेतलं ना तर मग ते कायदे लक्षात राहतं आणि तुम्ही ज्यावेळेस एवढ्या व्यवस्थितपणे समजून घ्याल आणि तेवढा त्याला वेळ द्याल तेवढं तुम्हाला ते परमनंट लेवलला किंवा मॅक्झिमम स्ट्रॉंग लेवलला तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तुम्ही परत रिपीट कराल तर मग आणखीन जास्त काळ लक्षात राहतं. पण ज्यावेळेस तुम्ही बघता की ज्यावेळेस मी असं एक्झाम्पल दाखवतो किंवा ॲन्सर देतो की ICI मटेरियलमध्ये काय दिलं आहे तेव्हा त्यांना कसं उत्तर अपेक्षित आहे, त्यांना कशा प्रकारे समजून घेतलेलं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या प्रकारे समजून घ्याल त्याच वेळेस तुम्ही तेवढ्या क्लिअरिटीमध्ये असाल, तुम्हाला तेवढं ते त्या लेवलला क्लिअर झालं असेल तरच तुम्ही अशा प्रकारचं उत्तर देऊ शकाल. BComमध्ये जसं आपण एक्झाममध्ये उत्तर देतो ना तसं उत्तर अपेक्षित नाही आहे. उत्तर कसं अपेक्षित आहे की लॉमध्ये प्रोव्हिजन काय आहे, त्याचं तुम्ही कुठला सेक्शन ॲप्लिकेबल होतो, कुठला रूल ॲप्लिकेबल होतो, त्याप्रमाणे मग ह्याला तुमच्या एक्झाम्पलमध्ये तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये त्या सेक्शनप्रमाणे त्याला काय ॲप्लिकेबल होतं आहे हे सगळं तुम्हाला कळलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही सांगताय की त्याप्रमाणे त्या नियमाप्रमाणे किंवा त्या सेक्शन सबसेक्शनप्रमाणे हे असं उत्तर येतं आहे. बस एवढी क्लिअरिटी पाहिजे. आपण एवढा वेळ का घालवतो आहे की त्या लेवलला कळावं म्हणून घालवतो. अदरवाईज हे 15 मिनटात झालं असतं. एवढा वेळ नसा लागला. म्हणजे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीला ज्या प्रकारे समजलेलं असतं त्यांनी जेवढा वेळ दिलेला असतो तेवढा वेळ जर आपण दिला तरच आपल्यामध्ये आपण एक प्रोफेशनल बिल्ड करू शकू. अदरवाईज मग त्या लेवलचा प्रोफेशनल बिल्ड नाही होणार. तुम्ही अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेऊ शकाल, काम करू शकाल आणि बस. मग तुम्हाला एक स्टेप दिल्या आहेत की ह्या स्टेप फॉलो करा. क्लर्कप्रमाणे ही स्टेप आहेत. क्लर्कला एवढं सांगितलं जातं की हे असं आहे, हे असं करा. ते का करावं, कशा करता करावं, त्याच्या मागचा काय अर्थ आहे, त्याच्या मागे काय लॉ आहे हे काय त्याला सांगितलं जात नाही. त्याला म्हणजे ती एक कॅटेगरी आहे. क्लर्क म्हणजे असे व्यक्ती आहेत की त्यांना त्या करायला अपॉइंट केलं जातं. बस तुम्ही एवढं करा. बाकी तुम्ही जास्त विचार करण्याची गरज नाही. जबाबदारी माझ्यावर आहे. तुम्ही फक्त काय करा, एवढ्या गोष्टी करा. बस तुमचा एक सर्टन टास्क आहे की तुम्ही निभावून द्या. बस तेवढं काम त्यांनी करायचं. तर प्रत्येक लेवलला तेवढी माहिती गरजेची असते, तेवढी त्या लेवलला दिली जाते. तुम्हाला प्रोफेशनल लेवलला इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्हाला एवढ्या क्लिअरिटीप्रमाणे जावं लागेल. त्या सिक्वेन्सप्रमाणे थिंकिंग करायला लागेल. थिंकिंग फ्लो काय आहे ते समजून घ्यावं लागेल.